ही आहे माझा विठोबा चॅनल. प्रचार संप्रदायाचा, ठेवा आनंदाचा. संत आले वरले वेळी हाती खुर्च्या काखेत मुंडी, पंढरपुरी पडली होड, मुटक्या परीच धांगड गोड. आले वैष्णवांची मांदी, मेले डोकर बांधले खांदी, पंढरपुरी पडली होड, मुटक्या परीच धांगड गोड. एका जनार्दनी अर्थ उलटा, एका जनार्दनी अर्थ उलटा, जो जाणे तो गुरुचा बेटा, पंढरपुरी पडली होड, मुटक्या परीच धांगड गोड. नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा, नमो कुंडलिका, नमो चंद्रभागा, नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा. महान वैष्णव पैठण निवासी शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचा 4 चरणाचा आणि कूटपर प्रकरणातील असा हा अभंग कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला आहे. या अभंगावरती बोलण्या अगोदर थोडा परिहार प्रस्तावना. आपल्या गावामध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अखंड हरिनाम सप्ताह होतोय. दरवर्षी केलाच पाहिजे, कारण ये मानवा पाप कृतस्तु सर्वदा सदा दुराचार रसावी मार्गगा, क्रोधाग्नि दग्धा कुटिलाच्च कामेन सप्ताह यज्ञेन कलो पुनांती. अखंड हरिनाम सप्ताह झाला की आपल्या ज्या शुभ संस्कारांचं नाविन्य होत असतं. जीवन जगताना एक चांगल्या मार्गाची दिशा आपल्याला लागते, नाहीतर पाप कर्म तर वारंवार आपल्या हातून होतच राहतात. म्हणून श्रीमद भागवत कथा केल्याने जीवाचं कल्याण. सदा सेवा श्रीमद भागवती कथा यस्या श्रवण मात्रेन हरिचिंत समश्रेत. जीवाच्या कल्याणासाठी श्रीमद भागवत कथा. परंतु आपल्या ते श्रीराम कथा सुरू आहे. आपलं परम भाग्य आहे की आपण श्रीराम कथा श्रवण करीत आहोत. आणि त्याहीपेक्षा मोठं भाग्य हे आहे की आदरणीय पूजनीय गुरुवर्य श्री जिल्हारेजी महाराज यांच्या श्रीमुखातून आपण ही कथा श्रवण करीत आहोत. इथे उभी असलेली समस्त महाराज मंडळी, एका साधेसुधी महाराज मंडळी भरपूर, आता यापैकी तर अर्ध्या जणांची नावही मला माहिती आहे महाराज मंडळी आहेत, पण सगळीची सगळी कामाची. नाहीतरी एका ठिकाणी कीर्तन होतं आणि म्हातारेच होते आपले तिकडे गेलेले 70च्या त्या काठी पोचलेले महाराज. त्यांनी म्हटलं एवढे सगळे आहे म्हणे, चाल म्हटली म्हणे उचला. त्या मंडळीने काय केलं, धरलं महाराजालाच उचलून धरला. महाराज म्हणे पागल झाले का, खाली उतरा ना बे, वरता खाली उचललं. पण महाराज तुम्हीच म्हणे ना उचला म्हणून. तुमच्या लक्षात आलं
येथे उपस्थित सर्व महाराज मंडळी एक एक गुणवंत कलाकार आहेत. आता यांच्यापासून सुरुवात करू आपण. तुषार महाराज सुरपैठणकर हे काही मामूली माणूस नाही, सुंदर गायन करतात, पखवाज वाजवतात, तबला वाजवतात, ऑर्गन वाजवतात, हार्मोनियम वाजवतात, कोणी जर जास्त शहाणपणा केली तरी वाजवतात. मग तुम्ही म्हणाल महाराज हे महाराज एवढं सगळे वाजवतील, तुम्ही काय वाजवता? मी वाजवतो, मी तोंड वाजवतो, स्वतःच आहे दुसऱ्याचे. इकडे हे अमित महाराज करड भजने, त्याच्या नावासमोर करड आहे फक्त, आलं का? फक्त नावासमोर करड आहे, बाकी गातात मात्र गोड. आणि मला आशा आहे महाराज तुमच्या वर्षावर उभा मी थोडस साथ द्या. हा यशवंत महाराज डाके संपूर्ण विदर्भामध्ये गाजलेलं नाव आहे, पण आता बाबांचं दर्शन पहिल्यांदाच होतं, माफ करा बाबा. आणि हे सगळे महाराज म्हणजे सगळे परिचित आहे, सगळे आमची भेट झाली, कुठे कुठे झाली, भरपूर ठिकाणी, म्हणजे होतच असते. सगळे गुणीजन महाराज मंडळी आहेत, विनयगरी बाबा आहे, हे महाराज आहे, साऊंडवाले बाबा आमच्या चांगल्या परिचयाचे, लय ठिकाणी भेट होते आमची. अतिशय गुणजन आणि जबरदस्त साऊंड देतात, चांगलं कोणाला लागते त्याले जर का राग आला ते साऊंड बिघडलं, कीर्तनीच घडलं, मग तुमच्या चरणी दंडवत. तुम्ही मायबाप श्रोतेजन, तुम्ही सगळे मंडळी आले, तुमचे चरणी नमस्कार. कीर्तनाकडे जाऊ, पण थोडं आता आपण काय कोणती कथा श्रवण करत आहोत? आपण श्रीराम कथा श्रवण करीत आहोत. श्रीराम कथा हे आपल्याला शिकवते कसं जगावं, भागवत कथा आपल्याला शिकवते कसं मरावं, जीवाचं कल्याण कसं करून घ्यावं, परंतु भावानी भावाशी कसं वागावं, बापानी लेकाशी कसं वागावं, लेकानी बापाशी कसं वागावं, मित्रांनी मित्राशी कसं वागावं, शत्रूंनी शत्रूशी कसं वागावं, हे सगळे रामकथेमध्ये आपल्याला शिकता आलं. श्रीराम म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम आहे. श्रीराम, राम नावाचा अर्थ होतो रकार उच्चार मात्रेनं बहिर्निर्याती पाचकम पुनःप्रवेशा भावे चमकार सुपाठ्य होतं. राम म्हणताना तोंड उघडल्या जाते, म म्हटल्यानं तोंड मिटल्या जाते, राम म्हटल्याबरोबर सर्व पाप बाहेर जातात, आड गेलेले पाप आत येऊ नये म्हणून म हा उच्चार केला जातो. म्हणून पापनाशक हा राम, परंतु रामाने मर्यादा सोडली नाही म्हणून पापनाशक आहे. किती मर्यादा आहे श्रीरामाची, किती मर्यादा आहे महाराज बघा. आता मी फक्त एक नुटका म्हणून सांगून जातो. श्रीरामाची मर्यादा एवढी आहे की त्यांनी ज्या तिथीला जन्म घेतला त्या तिथीने सुद्धा मर्यादा सोडली नाही महाराज. नवमीला जन्म घेतला ना, 9चा पाडा म्हणा बरं, 9 1 9 2 8 9 9 3 2 6 9 4 36 3 6 9 5 45 4 5 9 7 54 5 4 9 7 63 6 3 9 8 72 7 2 9 9 81 है ना, 9 8 72 7 2 9 9 9 81 8 9 9 10 90 9 0. मग ज्या तिथीवरती जन्म झाला त्या तिथीने मर्यादा सोडली नाही, आलं का लक्षात? मग श्री रामचंद्र प्रभू किती मर्यादा पुरुषोत्तम आहे याचा अनुमान येईल. म्हणून आपण सुंदर अशी श्रीराम कथा जगाच्या पाठीवरती देव मानत नाही असा माणूस शोधून सापडत नाही. देशू स्त्रिया पुतो नाना वर्णा प्रकृतीते नाना देवाचे नियुक्ता नाना कर्मानी कुर्वते. जगाच्या पाठीवरती बाकी काही मानत नाही असा माणूस सापडल, पण देव मानत नाही असा माणूस शोधून सापडत नाही. जरी तो नास्तिक असला तरी, मी असं का म्हणतो, जरी तो देवाला भजत नसला तरी दुसरा कोणाला तरी देव म्हणून तो असला पाहिजे असं सुभाषितकार वर्णन करतो. बरं, त्या देवापर्यंत पोहोचण्यासाठी अनेक प्रकारचे मार्ग सांगितलेले आहेत. योग सर्व मया प्रोक्ता नुना सुविधेच्या ज्ञान कर्म भक्तीचे उपाय नव्हती कुत्रचदम. श्रीमद भागवत गीतेमध्ये सांगितलेलं आहे की भगवंताच्या प्राप्ती जर करायची आहे तर 4 प्रकारचे मार्ग असतात. योग मार्ग, कर्म मार्ग, ज्ञान मार्ग, भक्ती मार्ग. मार्ग दावून गेल्या आधी दयानिधी संत तेने पण ते चालू जाता न पडे गुंता कुठे काय. अनेक प्रकारचे मार्ग दाखवतात. मग ते मार्ग कशाचे? जेवण्यापासून ते झोपण्यापर्यंत. जेवायचं कसं, झोपायचं कसं, इथून सिद्धांत संतांनी मांडले. परंतु आपण आपल्या जीवनामध्ये अशा बऱ्याचशा चुका करून जातो की जेणेकरून अनर्थ आपल्याकडे ओढवला जातो. तुम्ही लक्षात घ्या. हे पोरा, हे लक्षात द्या इकडे. कारण वाढदिवस साजरा करता का? बरं, वाढदिवस साजरा कसा करायचा असतो सांगा, बोला, पटापट बोलायचं. हा, काय नाचं? शेणा नाचं. हा, काय नाचं? केक आणायचं. बरं, केक म्हणजे कसं, तो काही शेणाच्या आकारापेक्षा काही म्हणजे असं वेगळं राहत नाही, तसाच राहते जवळपास मिळता. बरं, ते आणलं आपल्या डोळ्यासमोर ठेवलं की मग जसं डोळ्यासमोर ठेवलं ना तसे आपले डोळे भोकणे होतात. आपल्याला तो केक दिसत नाही हो, मग त्याला बघण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, त्यावरती मेणबत्ती लावावी लागतात. मग तो केक आपल्याला
दिसतो. आणि एकदा जर का केक दिसायला लागला मग काय करायचं, 4-5 झिपरे झापरे लोक जमा करायचे भोयताल. आणि मग काय करायचं, मग ज्याचा वाढदिवस आहे त्याच्या हातामध्ये एक भुलीमुखी तलवार द्यायची. काय द्यायचं, अरे चाकू द्यायचं म्हणणं रे, चाकू द्यायचा. बरं चाकू का द्यायचा, त्याच्या मग कारण असं आहे का ती जी वस्तू आहे ना एवढी कडक असते महाराज की ते अशी चमच्याने थोडी कटणार आहे. त्याच्यासाठी काय पाहिजे आपल्याला, चाकू पाहिजे. मग चाकूने ते कापायचं. आणि कापायच्या अगोदर काय करायचं, ज्याचा वाढदिवस आहे त्याला म्हणायचं पहिले फूक त्याच्यावर. तो फुकता फुकतो लक्षात. आणि त्यानं फुकलं का त्याच्यामध्ये मग ह्यात ना आपले कोरोनाची किटाणू त्याच्यात गेले, त्याच्या अंदरचे जे काही मलमूत्र आहे तो त्या केकमध्ये गेला की मग त्याला सुपर टेस्ट प्राप्त होते. त्याच्या अगोदर नाही. आपल्याला सवयी पडल्या महाराज, सवयी. आता बघा, हे काही माणसं की हॉटेलात जातात, आणि हॉटेलात जाऊन काय करतात, सुंदर असं ते खातात, भजे खातात. आणि भजे खाल्यानंतर काय म्हणतात, ए तरी लाव रे, लाव तरी, अरे वा वा क्या भजी बनाई, वा एक प्लेट और लाव. आता ती एवढी टेस्टी कोण होती माहिती आहे का, निंबूचा स्पेशल असतो. सगळे काही त्याच्यामध्ये एकदम असं स्पेशल टाकलेलं असतं सगळे काही. पण घरी हा स्पेशल मला बनत नाही. घरच्या बायकोला म्हणतात, हे काय भजे आहे का, हाटीलातल्यासारखी भजी लागत नाही. काऊन लागत नाही, कारण की हाटीलातल्यासारखा माल नाही राहत नाही. तुमच्या लक्षात आलं का, आपल्याला जेवढं घाणेरडं तेवढं टेस्टी अशी आपल्याला सवय पडलेली आहे महाराज. जेवढं घाणेरडं तेवढं चांगलं. मी आता अशी बरेच उदाहरणं सांगणार आहोत समोर. मग काय करायचं महाराज की तो केक तयार झाला की मग त्याच्यावरती काय करायचं, फुकाचं. फुकल्यानंतर त्यामध्ये थुका वगैरे उडला तर मग काय करायचं, चाकू आणायचा आणि चाकूने ते कापलं. आणि कापल्यानंतर सगळेजण बोंबलून उठायचं, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी टू यू. आणि एकदा तो कापला का मग तो केक काढायचा. आता तो खराब झालेला केक कोण खाणार, कोणी खाणार नाही. तो कोणी खात नाही का, त्या तोंडात पुसकाचा खाय, असंच आहे ना. कोणी स्वतःच्या हाताने खात नाही, ज्याचा वाढदिवस आहे त्याच्या तोंडात भरवते, है ना, असंच आहे ना. हा झाला आपला वाढदिवस. तुम्ही मला एक सांगा, असाच वाढदिवस करायचा का. माझा प्रश्न आहे तुम्हाला. प्रश्न असा आहे, संध्याकाळ झालेली आहे, आपण तुळशीजवळ काय लावतो, हा तिथं लावता दिवा. मग दिवा लावल्या तुमच्या घरच्या पोट्याला कोण नाही पाठवत तिथं हॅपी बर्थडे तुम्ही करायला, कोण नाही जमणार. होय दिवाच होय ना, हाय दिवाच आहे. मग तिथं हॅपी बर्थडे करायला काय हरकत आहे. लावला दिवा का चालले दोघं सगळे हॅपी बर्थडे करू, हॅपी बर्थडे टू यू. जमलं. अरे बा, ती जी पंक्ती आहे ती पंक्ती आपल्याला आरोग्य प्रदान करणारी आहे. आपण त्या पंक्तीपाशी जाऊन प्रार्थना करतोय. कोणती प्रार्थना करतोय, शुभं करोति कल्याणम आरोग्यम धन संपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमस्तुते. आपण त्या दिवाची प्रार्थना करतो, बरोबर आहे की नाही. बरं, दुसरा दृष्टांत. आपण स्वयंपाक झाल्या पहिला नैवेद्य कोणाला देतोय, देवाला देतोय, अग्नीला देतोय. देतो की नाही देतो. पूर्वीचे लोक द्यायचे, आजकाल देत नाही. तुम्ही म्हणाल कारण काय, गॅसवर किती नैवेद्य जमा करणार आहे, भिगारणे होऊन का तयार. पण अजूनही काही माया मावल्या काय करतात, अग्नीमध्ये एक नैवेद्य टाकतात. म्हणजे ज्या अग्नीपासून आपलं भरण पोषण होते त्याला सुद्धा एक नैवेद्य, म्हणजे अग्नी म्हणजे देवता. बरं ते जाऊ द्या. एखाद्या घरी जर मयत झाली महाराज, मयत, तर मयत झाल्यावर काय करते, तो मेला पण त्याचं प्रतीक म्हणून 10 दिवस काय ठेवल्या जाते, हा ठेवते ना, पण ती दिवस ठेवते ना. म्हणजे हा अग्नी म्हणजे काय आहे, त्या मृतात्म्याचं प्रतीक आहे. हा अग्नी म्हणजे आत्मा आहे ना, बरोबर. आपण तो आत्मा म्हणूनच ठेवतो. मग जरा विचार करा, अग्नी म्हणजे अग्निदेवता आपल्याला आरोग्य प्रदान करणारी आहे, अग्निदेवता आपलं भरण पोषण करणारी आहे, अग्निदेवता ह्या आत्म्याचं प्रतीक आहे. मग ज्या दिवशी त्याचा वाढदिवस आहे त्या दिवशी त्याच्या हातानं अग्नीचा अशा पद्धतीनं विझवणं हा त्या अग्नीचा अपमान आहे का सन्मान आहे. म्हणजे हा जो पोरगा जन्माले आला, हा पोरगा जन्माले येऊन अपशगुन झाला का काय झाला. साधा खरं सिद्धांत. आपल्या संतांनी सुंदर असं शास्त्र सांगितलं की ज्यांचा वाढदिवस आहे ना त्यांनी त्या दिवशी पहाटे उठायचं, आई बापाच्या पाया लागायचं, देवाच्या पाया लागायचं. काही मंडळी म्हणते काय देवानं आम्हाला काय दिलं, असे म्हणजे बरेच मंडळीचे प्रश्न राहते, देवानं आम्हाला काय दिलं भाऊ. त्याचं सुंदर उत्तर आहे, दिले इंद्रिय हात पाय तुळसी
असे अनेक मंडळी आहे या जगामध्ये ज्यांना डोळे नाही, त्यांना विचारा डोळ्याची किंमत काय आहे. असे अनेक मंडळी आहे ज्यांना हातपाय नाही, त्यांना विचारा हातपायाची किंमत काय आहे. असे अनेक लेकरं आहे या जगामध्ये की ज्यांचा जन्म झाला आणि त्यांची माय मरून गेली, त्यांना विचारा मायची किंमत काय आहे. आलं लक्षात? आपण किती भाग्यवान आहे की आपल्याला देवानं सगळे इंद्रिय बरोबर दिले, आपले मायबाप दिले, खाण्यापुरतं अन्न दिलं, राहायला मकान दिलं, तरी विचारता देवानं काय दिलं आहे की नाही. म्हणून ज्या दिवशी आपला वाढदिवस आहे त्या दिवशी हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे मग नंतर करता. पहिले आई बाबाच्या पाया लागा, सकाळी तीर्थाची दुरे, जे का माता पितरे, म्हणून मायबापाचे पाय आधी लागायचे आणि त्यानंतर देवाचे. बरं, हे सगळे झाल्यावर मग 5 सुवासिनी बाया बोलवायच्या, ज्याचा वाढदिवस आहे त्याचं अक्षवण करायचं. जेवढ्या दिवसाचा झाला, जेवढ्या वर्षाचा झाला तेवढे दिवे लावायचे. दिवे भिजवायचे नाही, जेवढ्या वर्षाचा झाला तेवढे दिवे लावायचे. आपण चाललो इंग्रजाच्या मागो. अरे पण इंग्रजाची संस्कृती काय, आपली संस्कृती काय, थोडा तर फरक पाहिजे. इंग्रजाची संस्कृती काय, आपण काय म्हणतो मम्मी मम्मी. अरे कायची मम्मी होय? शुद्ध मराठी भाषेमध्ये मम्मीला मुर्दा असं म्हणतात. इजिप्तमध्ये मेलेल्या मुर्द्यांना मम्मी असं म्हणतात, तरी आपण काय म्हणतो मम्मी. अरे बा, आमच्याकडे आमची मॅडम शिक्षिका आहे, तर आमच्याकडे काय आहे, बारीक बारीक पोरं येते आपले 10वी पर्यंतचे ट्युशन आहे माझ्याकडे. तर ते खरं सांगतो म्हणजे परवाची गोष्ट, इकडे पोरग होतं. पोरग त्याला माझ्या बाबांनी विचारलं, का रे बाबा म्हणे तू म्हणे कोणाचा पोरगा, तुझ्या बाबाचं नाव काय. त्याने काय सांगितलं, माझ्या बाबाचं नाव म्हणे माणिकराव आहे म्हणे. अरे पण माणिकराव आहे, तुझं गोष्ट खरं आहे, पण म्हटलं माणिकराव कोणते, तर मग त्यानं आडनाव सांगितलं आणि हे माझ्या बाबाचं नाव आहे. अरे म्हटलं तो म्हातारा 80 वर्षाचा होऊन गेला आणि त्याला पोरग म्हटलं हे 10 वर्षाचं. अरे अरे बाबा म्हटलं खरं खरं सांग, तुझ्या याचं नाव काय म्हटलं बापाचं, तुझ्या बाबाचं. नाही म्हणले माणिकराव आडनाव हे म्हणे. आता मी चक्रावून गेलो. मग तिनं आमची जी मॅडम आहे तिनं विषय काढला. म्हणले त्याला बाबा नको विचारू, तिला पप्पा विचारा मग बरोबर. मग त्यानं जेव्हा पप्पा सांगितलं तेव्हा लक्षात आलं का याचा बाप तो आहे, जिले बाबा म्हणते तू त्याचा आधार होय. नाही तर आम्हाला टेन्शन असं आलं होतं काय, गेले कुठं म्हातारपणात 80 वर्षाचा झालं आणि गेले आता 10 वर्षाचं पोरगं झालं. तर मग याचं लग्न का ह्या का गौऱ्या गेल्यावर करून का कुठं. आजकाल सासू सासऱ्याला आई बाबा म्हणतात. सासू सासऱ्याला आई बाबा, जसं काही सासू सासऱ्यानं जन्म दिला आई बाबा. अरे बा तशीच गंमत झाली. एकाने दृष्टांत सांगतो, एकाने नवीन नवीन लग्न केलेली पोरगी आपल्या सासरी राहायला आली. तिनं चहा घेतला आणि सासूबाईकडे गेली. पहिला दिवस होता बिचारीचा संसाराचा, ती किती चहा घेतली आणि सासूबाईचा चालू होता मेकअप, पावडर, फेरेन लवली, लिपस्टिक, याचे यातक वाहते वाहत तिचं ते चालू होतं. ही बिचारी घाबरत घाबरत गेली आणि म्हशीसारखी दिशे म्हणे मामी. आता सासूबाईले काय म्हणते मामी म्हणते ना, मग आतूबाई आत्याबाई म्हणते. म्हणे आत्याबाई चहा घ्या. तिथं जेवढ्या म्हशीसारखीच बोखाणून धावली तिच्यावर. म्हणले काय म्हणतो म्हणे, म्हणे तू आत्याबाई. आत्याबाई नाही म्हणायचं म्हणे, मला म्हणे आई म्हणत जाय म्हणे. हे म्हणे ठीक आहे म्हणे, मी म्हणे तुम्हाला आजपासून आई म्हणत जाईल. मग दुसरा चहाचा कप घेऊन ते गेली सासऱ्यापाशी. सासऱ्या करून राहिला होता दाडी. हे म्हणे मामाजी चहा घ्या. तुम्ही खेचकून धावला नीच्यावर. म्हणे काव म्हणे एका दिवसची कार्टी आली आणि आमचे नातं बदलू होतं का म्हणे, हे ह्या वया म्हणे कोण झालं काय. पुन्हा म्हणे तिने काय म्हटलं म्हणे आता, म्हणे आई. मला काय म्हणतो म्हणे मामाजी. मग आमचं नातं काय झालं म्हणे म्हातारपणात. बरं म्हणे मग तुमची इच्छा काय आहे ते सांगा. नाही म्हणे तिला आई म्हटलं तर मला बाबा म्हणत जा म्हणे. ठीक आहे म्हणे, मला काय म्हणे मी तुम्हाला बाबा म्हणतो म्हणे, काही हरकत नाही. थोड्या वेळाने काय झालं, तिचा नवराला ऑफिसातून फाईल घ्यायसाठी. त्यानं फाईल घेतली आणि घाई 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 पायऱ्यातून खाली उतरायला लागला. उतरता उतरता पाय घसरला आणि उलटा टिलटा जाऊन पडलं. तो मोठ्यानंच बोंबलला. तो आवाज गेला हिच्या कानावर, तिच्या बायकोच्या. हे मोठ्यानं ओरडली. म्हणजे आई बाबा लवकर या, आई बाबा लवकर या. कोण झालं काय म्हणजे दादा पडला. तुमच्या लक्षात आलं का. म्हणजे नात्याचा झांगडपुत्ता फार डिसमिस होत. सांगायचं तात्पर्य असं आहे की आजच्या जमान्यामध्ये सगळं काही उलट. बघा आपल्या शास्त्रानं काय सांगितलं. आपलं शास्त्र असं सुद्धा सांगते का बाबा मांस खाऊ नका. मांस खाणं आपल्या शास्त्रामध्ये नाही. जर तुम्हाला मांस जर खायचं असेल तर 3 गोष्टी तुमच्याकडे असेल तर बिनधास्तपणे मांस खा. किती गोष्टी पाहिजे? 3 गोष्टी. पहिली गोष्ट
कोणती? जो जिभेनं पाणी पिते की नाही, जिभेनं त्याला मांस खायचा अधिकार आहे. मग ते कोणतंही जनावर घ्या. कुत्र काय ना पाणी पिते? जिभेनं. मांजर काय ना पाणी पिते? वाघ काय ना पाणी पिते? तो म्हणते मी पाहायला नाही गेलो बाबा. बरं, काय हरकत नाही. आणि गाय काय ना पाणी पिते? जिभेनं नाही पिते, तोंडानं पिते. काय ना पाणी पिते? तुम्ही काय ना पाणी पिता? जिभेनं. म्हणजे गुंडामध्ये त्याचा तोंडच घालता का? काय ना पाणी पिता? अरे जिभेनं म्हणणं ग्लासनं पिता का नाही पाणी? आलं लक्षात? सांगायचं तात्पर्य असं की जो जीव जिभेनं पाणी पिते त्याला मांस खाण्याचा 100% अधिकार. दुसरा विषय, ज्या जीवाचे नख वायपुरी आहे, ज्या जीवाचे दात वायपुरी आहे, कुत्र्याचे दात नाही की नाही, आपले दात एवढे गेलेले आहे काय घर तुपारी चावत नाही आणि पसलेलं खात नाही, म्हणजे पसलेलं चावत नाही, चावलेलं पचत नाही, अशी आपली हालत होऊन गेली. आपले नख एवढे गोथड आहे का आपण कित्येकदा म्हणून जातो, अरे काय गोष्ट करतो राजा, आमच्या ज्यांना खाजून होत नाही. मी पाठीचा विषय घेऊन राहिलो. काय म्हटलं तर तुमच्या लक्षात आलं ना? आलं का लक्षात? आमच्या ज्यांना पाठ खाजून होत नाही. आलं लक्षात? मग याचा अर्थ काय? आपले नख एवढे बोतड आहे का आपली पाठ आपल्याच्यानं खाजून होत नाही. याचा अर्थ काय? का आपली नख वायतुरी एखाद्या डाव कुत्र्याच्या नखानं खाजून पाहिजे बरं आपली पाठ. आलं का लक्षात? मला फक्त एवढंच सांगायचं आहे महाराज की आजच्या जमान्यामध्ये एवढं सगळे उलट चाललंय महाराज, एवढं सगळं उलट चाललं. त्याला का नवऱ्याला नवरा म्हणत नाही. म्हणजे पूर्वीच्या काही काय होत होतं की माणसं म्हणजे बाया माणसाचं नाव घेत नव्हते, मग नंतर नाव घ्यायला लागले. आजकाल काय म्हणतात माहिती आहे का? नवऱ्याला नवीन लग्न जुळल्यावर त्याची गंमत पाय, माझं बोलू, माझं सोनू, माझं पिलू. असा हा जमाना एवढा उलटला महाराजा जमाना. आणि या उलटलेल्या जमान्यापायी संतांना असं वाटलं की सरक्या लोकांना स्वर्ग सांगितल्यानं कळणार नाही. सरक्या लोकांना जर आपण सरकं काही जर सांगायला गेलो तर सरक्या लोकांना सरकं कळणार नाही. म्हणून संतांनी काय केलं, आपल्या अभंगाद्वारे त्यांची कानपूर्ती करण्यासाठी उलटी अभंगाची रचना केली. तुम्ही म्हणाल उलटी अभंग कसे काय असतात? मी सांगतो तुम्हाला, पटवून घ्या. कबीरदास की उलटी बानी, बरसा कंबल भिजा पाणी. बघा काय म्हटलं मी, कबीरदास की उलटी बानी, बरसा कंबल भिजा पाणी. आता तुम्ही मला सांगा, ब्लँकेट कधी बरसते का? ब्लँकेट बरसते? नाही तर बरसत असेल तर मग घेऊन चालला वावरामध्ये. ज्या वर्षी पन्नाला त्या वर्षी असे ब्लँकेट पकडा बरसवा पाणी. पण वाणी कोणाची आहे? संताची. संत काय म्हणतात? कबीरदास की उलटी बानी, बरसा कंबल भिजा पाणी. पाणी कधी ओलं होते काय? अशा प्रकारचे अनेक प्रकारचे अभंग गेले. एका ठिकाणी कबीरदासजी महाराज म्हणतात, सांज पडी दिन ढलगाया वाघीन घेरी गाय. बघा लक्षात घ्या बरं, सांज पडी दिन ढलगाया वाघीन घेरी गाय, गाय बिचारी मरी नाही बागीन भुकी न जाय. सांगा कसं शक्य आहे? संध्याकाळची वेळ, वाघीन आली, तिनं गाईला पकडलं, थोडा वेळ झाला, गाय तर मेली नाही आणि वाघीन उपाशी राहिली नाही. सांगा कसं शक्य आहे का शक्य? तर अशा अनेक कुटपर अभंगाची रचना संतांनी केलेली आहे. तुमच्या लक्षात आहे. आता या कुटपर अभंगाचा मी तुम्हाला थोडक्यामध्ये सार सांगून देतो. सांजपडी म्हणजे म्हातारपण झालं, बागीन घेरी गाय म्हणजे कायानं जीवाले पकडलं. आलं लक्षात? सांजपडी दिन ढलगाय वाघीन घेरी गाय, गाय बिचारी मरी नाही, गाय मेली नाही. जीव कधी मरते काय? हा, जीव मरत नाही. पण काय हा जीव घेऊन गेल्याशिवाय राहत नाही. म्हणून या न्यायानं या उलट्या अशा दोह्याचं म्हणजे विस्तार होते, त्याचं विश्लेषण होते. असल्या प्रकारच्या अनेक अभंगाची रचना संतांनी केली. मी तुम्हाला 2-4 सांगून जातो. नामदेव महाराज वर्णन करतात, मुंगी व्याली शिंगी झाली तिचे दूध किती, 17 रांजण भरून गेले प्याले 12 हाती. मुंगी व्याली शिंगी झाली तिचे दूध किती, 17 रांजण भरून गेले प्याले 12 हाती. आम्ही लटकेला
कुटपर अभंगाची रचना संतांनी केलेली. तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात, मी समज व्यालो पोटा आपुलिया आलो, आता पुरले नवस नीर सोनी गेली आत. असल्या प्रकारचे अनेक कुटपर अभंगाची संतांनी केली. आणि एकनाथ महाराज सांगतात की हे अभंग आपल्याला कळण्यासाठी काय पाहिजे, सच्चा गुरुचा भेटा पाहिजे. म्हणजे कसा पाहिजे, सच्चा गुरु. आजकालचे की गुरु कसे असतात महाराज का तुम्हाला सांगू का, म्हणजे गुरुची की अनेक प्रकार पडतात. गुरुगीतेमध्ये सगळं वर्णन केलेलं आहे की गुरुचे अनेक प्रकार पडतात. पण हल्लीचे काही काही गुरु की असे असतात की कान फुकतात. कान म्हणजे कान फुकणं म्हणजे कसं असते. आता एकदा असा जे की दृष्टांत सांगतो. एकदा एका जणाला एक पोरगी की खूप पसंत झाली. त्याने सांगितलं की म्हणे मला या पोरीसंग लग्न करायचं आहे. पोरीचा बाप म्हणे ठीक आहे म्हणे, तुला जर या पोरीशी म्हणजे माझ्या पोरीशी जर लग्न करायचं आहे तर एक काम करावं लागेल, तुला म्हणे धर्म बदलावं लागेल. म्हणे ठीक आहे म्हणे, मी धर्म बदलावला काही हरकत नाही. तर तो त्या पोरीचा बाप त्या पोराला आपल्या धर्मगुरूकडे घेऊन गेला आणि म्हणायला लागला म्हणे बाबा याचा धर्म आपल्याला परिवर्तन करायचं आहे तर परिवर्तन करून द्या. त्या धर्मगुरूने काय केलं, त्या पोराच्या कानामध्ये 3दा फुका मारल्या. 3दा. बरं फूक मारली. फूक मारल्यावर या पोरानं त्या गुरुला विचारलं म्हणे गुरुजी म्हणे हे 3दा तुम्ही फूक मारली म्हणे हे कायसाठी मारले. म्हणे फूक मारली का फुकली म्हणे तुम्ही कानामध्ये. नाही म्हणे मारल्या म्हणे फुकत. पण फुका कायसाठी मारल्या. फुका यासाठी मारला म्हणे कारण की मी ना पहिल्या फुकीमध्ये तुला वैकुंठ दिलं, दुसऱ्या फुकीमध्ये तुला ब्रह्मलोक दिलं आणि तिसऱ्या फुकीमध्ये मी तुला म्हणे स्वर्गलोक म्हणे देऊन टाकलं. त्या पोरगा म्हणे ठीक आहे म्हणे, बरं केलं म्हणे, महाराज गरजच होती म्हणे तिची. मग तो राय झाला आणि त्यानं गुरुजीचं मुंडकं पकडलं आणि गुरुजीच्या कानामध्ये 3दा फुका मारल्या. येणं. मग गुरुजीने विचारलं म्हणे तुम्ही म्हणे कायच्या बाई माझ्या कानामध्ये फुका मारल्या म्हणे. नाही म्हणे गुरुजी कसं आहे म्हणे, मी म्हणे तुम्हाला पहिल्या फुकीमध्ये कोलकाता देऊन टाकलं म्हणे, दुसऱ्या फुकीमध्ये मी तुम्हाला मद्रास दिलं आणि तिसऱ्या फुकीमध्ये मी तुला म्हणे जापान देऊन टाकलं. अबे म्हणे हे का तुझ्या बापाचे आहे का म्हणे. जापान दिलं, कोलकाता दिलं, मद्रास दिलं, तुझ्या बापाचे आहे का रे म्हणे. मग हा त्या गुरुला विचारे का रे म्हणे, मग वैकुंठ स्वर्गन ब्रह्मलोक का तुझ्या बापाचे आहे का. तुमच्या लक्षात आलं का. सांगायचं तात्पर्य असं, एकनाथ महाराज वर्णन करतात की या अभंगाला समजून घेण्यासाठी सच्चा गुरुचा भेटा असणं गरजेचं आहे. जनार्दनी अर्थ उलटा जो जाणे तो गुरुचा भेटा. पण संत एकनाथ महाराज सांगतात की असल्या प्रकारचे अनेक कुटपर अभंग, याला कुटपर अभंग का म्हणतात महाराज, कारण की जे अभंग समजण्यासाठी डोकं कुट होते ना त्याला कुटपर अभंग म्हणायला काही हरकत नाही. बरं आलं का लक्षात. हा सुद्धा अभंग समजण्यासाठी थोडा कठीणच आहे. संत आले वरले दिंडी, संत आलेले आहेत.
आणि त्यांनी काय केलं, दिंडीचं वरण केलं. हाती खुरक्या काखेत मुंडी. आता संत दिंडीमध्ये आले, त्यांच्या काखेमध्ये मुंडी आणि हातामध्ये खुरक्या, कसं काय? नंतर म्हणतात आली वैष्णवांची मांदी, मेले डुक्कर बांधले खांदी. जर ते वैष्णव आहे तर मग डुक्कर कशाला आणतील दिंडीमध्ये, आहे की नाही? म्हणून असे अनेक प्रश्न या संतांच्या अंतर्गत आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात. आणि म्हणून या अभंगाला आपण खूप अभंग असं म्हणायला हरकत नाही, कारण की हे समजण्यासाठी आपल्या डोक्याला थोडा ताण द्यावा लागणार आहे. विठ्ठल विठ्ठल. मग बघा, या अभंगाची रचना करताना संतांनी अनेक गोष्टीचा विचार केलेला आहे. संतांच्या कार्याचा विचार केलेला आहे, संतांची महानता यामध्ये प्रतिपादित केलेली आहे. असे अनेक भाव या ठिकाणी वर्णन केलेले आहे. आणि वर्णन करणारे सुद्धा संतच आहे. आता नेमकं संत म्हणजे काय हे आपण समजून घेऊ. संत कशाला म्हणतात? काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, अहंकार इत्यादी षड विकार जे काही आहेत, या षड विकारांना जो धारण करतो ना त्यांना साधारण म्हणतात. जे या षड विकारांना मान्य करतात त्यांना सामान्य म्हणतात. जे या षड विकारांना धुवून टाकतात त्यांना साधू म्हणतात. आणि जे या षड विकारांना मुळासकट काढून त्याचा अंत करतात त्यांना मात्र संत म्हणतात. विठ्ठल. आता काही काही मंडळींच्या मनामध्ये प्रश्न येईल की बाबा हे जे काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर इत्यादी षडविकार आहे हा तर अंतरंगाचा भाग आहे. परंतु बाह्यरंगामधून जर आपल्याला संतांची ओळख जर करून घ्यायची आहे, संत म्हणजे काय असतात? नेमके माणसासारखे असतात का? नव्हतं संत नव्हती जगा. माणसासारखे. बरं ठीक आहे महाराज, संत नव्हती माणसासारखे, पण त्या संतांना ओळखायचं कसं महाराज? आजच सुंदर असं कथेमध्ये महाराजांनी सांगितलं की बघा, भगवे कपडे धारण केलेले संत असू शकतात, परंतु प्रत्येकाने म्हणजे प्रत्येक भगवे कपडे धारण केलेला माणूस संतच असेल याचा भरोसा आहे. आलं का लक्षात? दाढी वाढवलेला माणूस संत हा असू शकते, पण प्रत्येक दाढी वाढवलेला माणूस हा संतच असतो असंही नाही, आहे की नाही? अगदी त्या पद्धतीनं संत हा आहे आम्हाला मान्य आहे, पण संतांचे लक्षणं काय? त्यांना आम्ही जर बाह्य अंगाने जर ओळखतो म्हटलं तर संतांना आम्ही कशा पद्धतीने ओळखायचं? तर सुंदर असं सूत्र सांगतं. 7 प्रकारचे पाश असतात. अहमपाश, दारापाश, पुत्रपाश, स्वजनपाश, ग्रहपाश, द्रव्यपाश आणि आशापाश. 7 प्रकारचे पाश असतात. या 7 पाशावरनं सहज बाह्यांगाने आपल्याला ओळखता येईल की संत हा व्यक्ती संत आहे की भोंदी साधू आहे, सहज ओळखता येईल. पहिला पाश असतो अहमपाश. आता अहमपाश कशाला म्हणतात? माऊली ज्ञानोबा आहे 4थ्या अध्यायामध्ये वर्णन करतात. तैसी अहम ममतेची लवडसोडी, मातेने पावतीची बापुडी, म्हणून जन्म मरणाची थोडी ढोली भरली. 4थ्या अध्यायामध्ये वर्णन करतात. तैसी अहम ममतेची, माझं माझं म्हणणं, माझं माझं म्हणणं म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये माझा भाव, स्वतःच्या स्वार्थासाठी. मी तुम्हाला दृष्टांत पटवून देतो. बघा, 3 मित्रांना यात्रेला निघाले. त्यांना जायचं होतं काली मातेच्या दर्शनासाठी. 3घे आपले निघाले. मजल दरमजल करत एक एक गाव ते गाठत होते. एका गावामध्ये त्यांचा मुक्काम झाला आणि त्या गावामध्ये एका महात्म्याची भेट झाली. महात्म्याची यांनी 3घांनी दर्शन वगैरे घेतलं. महात्मा त्यांच्यावरती प्रसन्न झाले. त्यांच्याकडे एकच लाडू शिल्लक होता. तो एकच लाडू या 3घांच्या हातात ठेवला आणि म्हणाले, बघा माझ्याजवळचे लाडू समाप्त झाले, हा मात्र एक शेवटचा लाडू शिल्लक आहे. खाणारे तुम्ही 3 आहे, लाडू एकच उरलेला आहे तुमच्या नशिबाने, पण एक अट अशी आहे की लाडू एकच आहे, खाणारे 3 आहे, पण 3घांनी हा लाडू वाटून खायचा नाही म्हणले. लाडू खायचा एकट्यानेच. आता ते तुमच्या 3पैकी कोण खाणार हे तुम्ही 3च ठरवा. त्या 3घांनी आनंदाने लाडू घेतला आणि आपल्या जागेवरती गेले. मात्र 3घांमध्ये भांडण सुरू झालं. पहिला म्हणाले, लाडू मी खाणार. म्हणले, तू कसा काय खाणार?
मी नाही खाणार तर कोण? तुम्हाला इथपर्यंत आणलं, तुमच्या टिकटीचे पैसे कोण भरले? तुमचा बाप आलता का भरायला? मीच भरले ना. म्हणले मग ठीक आहे. दुसरा म्हणला नाही मी खाणार लाडू. म्हणले कसं काय? अरे बाबा तुम्ही हे एवढे दिवस चालून राहिले, तुम्ही माझ्याच डब्यातला खातात नाही का, म्हणून लाडू मी खाणार. तिसरा म्हणला गप्पा बसा, इथं येण्याची आयडिया माझी होती, म्हणले मी लाडू खाणार. ते तिघांचे भांडण झालं. एवढं खूप मोठं ते त्यांचं भांडण रंगलं. शेवटी एक मध्यस्थी ते आला आणि त्यांनी समजावलं, अरे बाबा तिघ जण भांडू नका रे, अरे भांडू नका. भांडल्यानं रिकामाचा आवाज होतो, लोकांना त्रास होतो. एक काम करा, काहीतरी तुम्हीच ऍडजस्टमेंट करून घ्या ना. ते म्हणलं काय ऍडजस्टमेंट करायचं, लाडू मला खायचा. त्यावेळेला त्यांनी सल्ला दिला, एक काम करा म्हणले, तुम्ही तिघा आहात ना, तिघामध्ये एखादी स्पर्धा घ्या म्हणले. म्हणजे कोणती स्पर्धा? एक धावण्याची घ्या, कुदण्याची घ्या, कुस्तीची घ्या, कोणती तरी स्पर्धा घ्या. जो या स्पर्धेमध्ये जिंकेल त्यांनी हा लाडू खायचा. तर म्हणलं आता स्पर्धा वगैरे काही नाही, थकलो म्हणले आम्ही, आता आम्हाला म्हणले झोपायचं आहे. तर मग म्हणे एक काम करा, तुम्ही तिघ जण झोपून जा, ज्याला चांगलं स्वप्न पडलं ना त्यांनी हा लाडू खायचा म्हणले. म्हणजे ठीक आहे, मग चांगली गोष्ट आहे. ती तिघ जण झोपी गेले. पहिला झोपला, दुसरा झोपला, तिघे झोपी गेले. पहाटेला एकाने दुसऱ्याला उठवलं, म्हणजे उठ रे. तो उठला. सांग तुला कसं स्वप्न पडलं? तो सांगायला लागला, अरे बाबा काही विचारू नको, माझ्या स्वप्नामध्ये साक्षात ब्रह्मदेव आलेले, ब्रह्मदेवचे प्रकट झाले. त्यांनी मला अनेक आशीर्वाद दिले. मी श्रीमंत झालो, धनवान झालो, गुणवान झालो. बापा 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 मी तर राजा झालो. वा वा म्हणले, छान स्वप्न पडलं. तुला कसं स्वप्न पडलं रे? तो दुसरा उठला, अरे बाबा माझ्या स्वप्नात तर महादेव आले, त्यांनी तुम्हाला अमृत पाजलं. अरे बापरे मी तर अमर झालो, भल्ला मोठा झालो. अरे वा वा म्हणले, तुला चांगलं पडलं. पण तिसरा जो ना, तो चांगला फराटे मारत होता. तो तिसरा झोपला होता, पसरलाच होता. हे दोघं जण गेले, अरे उठणार रे. त्याला असं खलखल हलवलं, तो एकदम उठून जागा झाला. काऊन रे म्हणे, कायच्या पण उठवलं? अरे म्हणे स्वप्न सांग ना. आम्ही दोघांनी स्वप्न सांगितलं, तू नाही सांगत का? तो म्हणले मी नाही सांगत. म्हणले का नाही सांगत? अरे नाही म्हणले, मी जर स्वप्न सांगितलं तुम्ही मारा मला. अरे नाही मारणार. शिवी द्या. शिवी पण नाही देणार. पक्क ना? म्हणले हो पक्क. सांग म्हणले तुला काय स्वप्न पडलं? तर मग सांगायला लागला, अरे बाबा म्हणे काल माझ्या स्वप्नामध्ये काली माता आली होती. तिला हे हात होते आणि तिच्या प्रत्येक हातामध्ये शस्त्र होते. काली माता आली, मोठ्या रागात होते, लाल डोळे होते, रागानं तर अशी लट हालत होती. ती आली, तिनं काय केलं, एक लात माझ्या छातीवर ठेवला आणि एक त्रिशूल माझ्या नरड्यावर ठेवला आणि मला म्हणे उठ, लाडू खातं का नाही? खातं का नाही? उठ, लाडू खातं का नाही? अरे मी उठलो म्हणे रात्रीच, तुमच्या बॅगा शोधल्या, लाडू कुठं सापडते म्हणून पाहिलं आणि मग तो लाडू सापडला आणि तो लाडू घेतला आणि तोंडात टाकला ना, खाऊन घेतला आणि मुठीने झोपून राहिलो. पण म्हणे बरं केलं म्हणे, नाही तर काली मातेचा राग आला काही अवस्था काही म्हणे, मी जिवंत नसतो राहिलो, मग खाऊन घेतला म्हणे. आता तुम्ही मला एक सांगा, याला ज्ञानेश्वरीमध्ये एक प्रमाण आहे, तैसे म्हणेवाच्या काय भलतया दुःख देत जाय, स्वार्थ साधिता न पाय पराचे हित. यालाच अहम ममता म्हणतात. दुसऱ्याचं नुकसान झालं तरी चालतं, परंतु स्वतःचा हेतू साध्य करण्यासाठी असे अनेक लोक या समाजामध्ये असतात. पण संतांचं तसं नाही. तेची संत तेची संत तेची संत. बघा, संतांना जेव्हा मागणी मागायला लावली तेव्हा संत काय मागतात? जे खयांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. जे काही मागायचं असलं ते जगासाठी, म्हणून त्यांचा अहम पाठ नसतो. दुसरं असतं दारापाश कळते का? सगळ्यांचं लक्ष आहे ना? हा आहे, लक्ष देऊ. ते एक बरं काम झालं, लक्ष आहे. बघा, दारापाश कळते. दारा म्हणजे काय नाही माहिती? बरं, दारा समजून घेण्यासाठी एक श्लोक सांगतो. धनानुगुम पश्वश्व गोष्टे भार्या गृहद्वारे जन स्मशाने देहश्रिताया परलोक मार्गे कर्मानुगो गच्छति जीवये. बघा, ज्या वेळेला प्रेत स्मशानात जळत असते त्यावेळेला गाई गोठ्यात असतात, धन तिजोरीत असते, जमीन जाग्यावर असते, समाज स्मशान घाटात असतो, पण बायको मात्र तेवढी दारातच असते.
ती दाराच्या समोर येत नाही म्हणून तिला दारा म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. बरं, बायको कशी असावी याला सूत्र आहे. कार्येषु मंत्री, कर्णेषु दाशी, भोज्युषु माता, शयनेषु रंभा, धर्मानुकूलम, क्षमाया धरित्री. हे 6 गुण जिच्यामध्ये आहे तिला पत्नी म्हणतात. नाहीतर हे 6 गुण जर तिच्यामध्ये नाही तर तिला कर्कश म्हणतात. म्हणून ही पत्नी. बरं, पत्नी असणं फार चांगलं आहे. प्रत्येकाला पत्नी असलीच पाहिजे. तुम्हाला आहे का रे? हे एक पोरग तर मोठ्या टेन्शन मध्ये आलं. म्हणले माझं कसं होईल महाराज, आजकालच्या पोराले भेटून नाही राहिल्या. हे पोरग, मग तू काळजी नको करू, माम बहिणीला सेट मामी पाशी असं चिंता आहे पोराले. अहो पुरी भेटून नाही राहिल्या ना असं. बरं असो, तर ही जी पत्नी आहे ना ही खरंच महान आहे. ही काही म्हणजे प्रत्येक यशस्वी पुरुषामागं एक पत्नी असावी लागते, आहे की नाही. आणि प्रत्येक महान संतांमागं त्यांच्या त्यांच्या पत्न्या होत्या आणि त्यांनी सुंदर असा आपला प्रपंच आणि परमार्थ दोन्ही पार पाडला. कित्येकदा परमार्थ चांगला करण्यासाठी त्यांनी प्रपंचावरती तुरी पण ठेवल्या, परंतु त्यांच्या पत्न्या मात्र त्यांना चांगल्याच भेटलेल्या. तुकोबारायांची पत्नी सुद्धा चांगली होती. त्यांच्यामुळे तुकोबाराय हा सुंदर असा परमार्थ करू शकले. त्यांनी पोटभर खाऊ घातलं, आहे की नाही. पण कित्येकदा हे सगळे असूनही काही काही मंडळींचे प्रश्न असे असतील की महाराज हे संत त्यांच्या प्रेमात नाही पडले का? प्रेमात नक्की पडले, परंतु पाशात पडले नाही. बायकोच्या पाशात संत पडले नाही. हा दृष्टांत आमचा एक मित्र सापडला आम्हाला असंच बस स्टँडवरती. भरपूर दिवस झाले हरपला होता, तेव्हापासून आता सापडला. म्हटलं कुठे गेला रे? अरे एवढे दिवस झाले भेट नाही, गोट नाही. तो म्हणले महाराज तुमचं बरोबर आहे. अरे बाबा म्हणे मला नोकरी लागली, मी लग्न केलं. म्हटलं वा ते बरं केलं. तर म्हटलं का रे बाबा, म्हटलं लग्न केलं, काही जेवण खावण चहा पाणी काही. तर तो म्हणलं चला म्हटले महाराज घरी. त्याच्यासोबत 3-4 मित्र होते आणि मी आणि 3-4 मिळून त्याच्या घरी गेलो. तो बसला आणि बसल्या बसल्या त्यानं मोठ्यानं आवाज दिला बायकोच्या नावानं. अगं ऐकलंस का? आतून बायकोनं आवाज दिला. काय वय चालले आपले वटवट करायला, वय काय तुमची? अगं पाहुणे आले, चहा मान. ती डबल आवाजात ओरडली, चहा मान चहा मान. जेव्हापर्यंत तेव्हा दिवसातून 5-10 चहा पिऊन होऊन गेला. माणूस हा का हैवा नाही. एवढी तुम्हाला चहाची जर तलप येते का नाही, नेहमी 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 चहा 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 करता. पत्ती का, साखर प्या, दूध प्या, गॅसवर जाऊन बसा, पण मी तुम्हाला चहा मांडून नाही द्यायची. आता पिसावून गेले मी तुमच्या चहा पाहिजे. हा म्हणले बापा माझ्या मित्रासमोर माझी बेइज्जती करतो. यानं हे टपोरे डोळे काढले, लटलट लटलट रागाने हालू लागला आणि एवढा असं लांब लांब टांगत टाकतच तो किचन मध्ये गेला. आम्हाला असं वाटलं का आता हा बायकोले झोडल्याशिवाय राहत नाही. पण तो किचन मध्ये गेला. 5 मिनिट अंदर काय झालं काय माहित नाही, आम्हाला आमच्या कानाला काही ऐकू आलं नाही. पण 5 मिनिटांनी तो जेव्हा बाहेर आला तेव्हा माजरी सारखा गुण आला. मी आव चेहरा पडलेला होता, मान खाली वाकलेली होती. आम्ही त्याच्या पाठीवरती हात फिरवला. म्हणलं ये बाबू ये मा बस. त्याला असा बाजूला बसवला. त्याला विचारलं म्हणजे का रे बा? अरे शाळेमध्ये होता तेव्हा चांगला वाघासारखा होता रे. 6 पोरावर एकटा भारी होता. 6 एकटा पाहून घेत होता तू. हा आणि त्या 8-9 बी वागत काहून असा झाला रे? तो म्हणे महाराज तुमचं म्हणे सगळे बरोबर आहे. मी वाघासारखा डरकाही फोडत होतो आणि माझा आडनावही वागत आहे. पण आता फरक असा पडला महाराज का आता लग्न झाल्यावर या वाघावर दुर्गा देवी नाही का बसतो? तुमच्या लक्षात आलं? असा हा पत्नीचा पाश असतो. संतांनी याकडे लक्ष दिलं नाही. पाहिलं मेली मुक्त झाली देवे माया देवे माया सोडली. म्हणले बायको मेली तर मरू दे. तिसरा जो पाश आहे ना तो पाश आहे महाराज पुत्र पाश. आता आपल्या लेकरावरती कोण प्रेम नाही करत? आपले लेकर सगळ्याच चांगले वाटतात. परंतु संतांनी लेकरावरती प्रेम केलं, पण कोणत्या लेकरावरती? कोणत्या?
गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. संतांना व देवांना अशा मुलांचा हरिक वाटलं. नाहीतर मुलं तर अनेक प्रकारचे असतात. संत म्हणतात पुत्र व्हावा याचा गुंडा ज्याचा तिन्ही लोके झेंडा. असा जर मुलगा असला तर त्याच्यावरती संतांनी प्रेम केलं. मात्र आपले कसे राहते, शेंबडे सुमडे जरी असले तरी आपण काय म्हणतो, पहा म्हणते माझा वाघ्या. अरे पण त्याला शेंबूड पुसाचा सवाल नाही, काय म्हणतो माझा वाघ्या. एकदाचा असाच एक दृष्टांत सांगतो. एक पोरग 10 वर्षाचं तिकडून गल्लीतून पळत 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 आपल्या घराकडे आलं. पळतच आलं आणि तिच्या म्हातारी आजीने विचारलं, म्हणजे काऊन पळतं रे, काऊन पळतं, झालं काय, कुत्र धावलं का मांग, पळतं काऊन. तो म्हणे आजी 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 मास्तर आला मास्तर आला. पण झालं काय, आजी आजी तू लवकर लावून बस, लवकर लपून बस, आजी आजी जाय जाय लवकर लपून बस, कुपाच्या मांग बस, चुलीत बस, नाही तर मग आणखी रूम मध्ये जाऊन बस, तू तिकडे काही कर पण पटकीने लपून बस. आजी म्हणले पण मी काय आजी लपून बस. अरे म्हणे 3 दिवस झाले तू शाळेत नाही गेला, तू लपून बस, मला कायच्या पहिला पाल्ला होतो. नाही नाही आजी तसं नाही, मी ना मास्तरला सांगितलं का माझी बुडी नेली आणि मास्तरनं जर तुला जिवंत पाहिला तर मास्तर हार्ट अटॅक येऊन मरण, म्हणून पटकीने तू लपून बस. तुमच्या लक्षात आलं का. आता हा सगळ्या प्रकार त्या मुलाचे मायबाप पाहत होते. मायबाप म्हणे वा रे पटतो, ह्या वय म्हणे पठ्याचा पोरगा. आता तुम्ही मला सांगा, हा पोरगा खरंच चांगला आहे का. बघा जीवनामध्ये आपले कर्म चुकले की त्याचं फळ सुद्धा चुकते. कर्मी मनिपे ते कवन अथवा कर्मी काय लक्षण विचारिता विचक्षण गुंफून ठेवले. कर्म चुकला की त्याचं फळ सुद्धा चुकणार. याने आता जर अशा मुलाच्या पांचटपणाला जर वाव दिली, हा झाला पुत्रपाश, तर त्या मुलाच्या जीवनाचं चांगलं होणार नाही, याच्या जीवनाचं चांगलं होणार नाही. संतांनाही पुत्र होते पण त्यांनी त्याचा मोह केला नाही. गाडगे बाबांच्या कीर्तनात एक जण आला, म्हणले बाबा कीर्तन थांबवा तुमचा मुलगा मेला. गाडगे बाबा काय म्हणाले, किती गेले कुठ्या कुठीन, काय रडू एकासाठी, मेला तर मरू दे म्हणले. काय म्हणून हा झाला. त्यानंतर अनेक प्रकारचे पाश आहेत. आपल्याला अभंग सोडवायचा आहे, नंतर आहे ग्रहपाश. आता नेमकं ग्रह म्हणजे काय हो, सुंदर असं वर्णन करतात सुभाषितकार. सानंद सदन सुताचे तुदीय कांतान दुर्भाषिणी सन्मित्र सुदनम संयोषित रीतीच्या ज्ञानपरा सेवका अतिथ्य शिवपूजनम प्रतिदिनम मिष्टान्न पान गृहे साधो संगम उपासते ही सततम धन्य गृहस्थाश्रम. घर त्यालाच म्हणतात ज्या घरामधली बायको आज्ञाकारक आहे, ज्या घरामध्ये नोकर चांगले आहे, ज्या घरचे मुलं आज्ञा म्हणजे मायबापाचे ऐकणारे आहेत, ज्या घरचे नातेवाईक चांगले आहेत, ज्या घरामध्ये भगवान शंकराची पूजा केली जाते, ज्या घरामध्ये दररोज गोडधोड खाल्लं जाते. गोडधोड म्हणजे काय, दररोज बासुंदी श्रीखंड करा असं नाही. असं म्हणतात, म्हणजे जेवणाचा एक सिद्धांत आहे महाराज. शास्त्रकार सांगतात की जेवण झाल्यानंतर निदान चिमट भर तरी काहीतरी गोड खावं. बस त्या न्यायानुसार दररोज काहीतरी गोडधोड ज्या घरामध्ये खाल्लं जाते त्या घराला घर म्हणतात, नाही तर त्या घराला घर म्हणत नाही. संतांचे सुद्धा असेच घर होते, ज्या चुका कारणे देव वेडावला वैकुंठ सोडून संता सदनी आला. नावडे वैकुंठ शेषाचे, नावडे वैकुंठ शेषाचे, नावडे वैकुंठाचे चांगले चांगलं घर होतं, परंतु संतांनी त्या घराचा मोह केला नाही. आम्ही सदैव सुडके जवी येता चोर धाके जाऊ पुरती पुढे पुत्री घर राखती, अशा प्रकारची व्यवस्था झाली. आणि म्हणून अहम पाच, दारा पाच, पुत्र पाच, स्वजन पाच, ग्रह पाच, द्रव्य पाच, पैशाचा कधी लोप केला नाही. का केला नाही, कारण की द्रव्याच्या मागे बिमारी असतात. प्रियम, हिंसा, मृतदंभ, काम, क्रोध, मधोमध, वधो, विश्वास, संस्पर्धा, व्यवनानीचे 15 बिमाऱ्या असतात. द्रव्याचे मागे कैकायचा लाभ म्हणून
बस आणि म्हणून हे सातवी पाच ज्यांना नाही त्यांच्या ठाई नाही त्यांना संत म्हणतात. चला तर याच्यामध्ये बराच आपला वेळ गेला, टाईम सरकत चालला आहे की नाही. म्हणून संत, आता संत म्हणजे काय ते समजलं. संत आले म्हणतात. काय म्हणतात समोरचं वाक्य? संत आले. आता आले कोण बा? येण्याचा अधिकार आहे का? देवाला आणावं लागतं. देव काही असंच फुकट अवतार घेत नाही, देवाला आणावं लागतं. आणिला ही रूपाभय करुणी खये आणिला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा. म्हणजे देवाला आणावं लागलं आहे का नाही. आणि देवाला जेव्हा विनंती केली तेव्हा देव प्रकट झाला. परित्राणाय साधूनाम विनाशाय दुष्कृताम धर्म संस्थापनार्थ आहे. म्हणजे देवाला आणावं लागलं, माणसाला यावंच लागतं. आलं का लक्षात? माणूस मेला का तो उपावला नाही, त्याला परत येणे आहे. माणसाचं मरणही त्याच्या हातात नाही आणि जन्मही त्याच्या हातात नाही. तुम्ही म्हणाल मरणं आपल्या हातात आहे, ही चुकीची गोष्ट आहे. काही काही माणसं म्हणजे मरायला गेले आणि आयुष्य वाढवून आले, असंही झालं आहे इतिहासात. मला गंमत सांगतो. एकानं दारुडा, त्याच्या पायी त्याची बायको कोटाळून गेली होती. तो दररोज ये बायकोला मारझोड करे, ते बिचारी भांडी उठायला जाय आणि ह्या तिला पैसे मागे, हे दारू द्यायला पैसे. ते बाई एवढी परेशान होऊन गेली होती. म्हणजे तुम्ही मरत कोण नाही म्हणे, जेव्हा आपण तेव्हा चालले आपले पैसे मागायले. तुम्ही म्हणे मरत कोण नाही म्हणे. याले एक दिवस काही भला राग आला, म्हणले आता म्हणे मेल्याशिवाय यायचं नाही म्हणे परत. तर तो काही रागाने गेला कुठं? एका पुलावर गेला, पुलावर. बरं पुलाखाली निवड ढोंडे होते. ढोंडे काही दगड. तो जर समजा तिथून खाली पडला तर तिचे हाडकही सापडायचे नाही. असं म्हणजे त्याचा मोडमाड होऊन जातात, म्हणजे तो मरून जायचा. अशा ठिकाणी तो गेला आणि तिथून तो आता उडी मारणार. त्यानं स्वतःच्या मनाशी संकल्प केला की आता उडी मारणार आणि मी मरणार. तो वरत गेला आणि उडी मारली. पण उडी मारली तो दगडावर नाही पडला. तो पडला एका मेथीवाल्याच्या टोपलीत. मेथी घ्या मेथी. तो चालला होता मेथी इकाले. मेथी घ्या मेथी. तो अळीन ह्या मेथीवाल्याच्या टोपल्यात येऊन पडला. तो पडणारा नाही मेला, तो मेथीवालाच मेला. तुमच्या लक्षात आलं? म्हणजे मरणं आपल्या हातात नाही. मग तुम्ही मला सांगा, मरण्यासारखी गोष्ट जर आपल्या हातात नाही तर जन्म घेणं आपल्या हाती आहे का? नाही. कोणाच्या घरी घ्याव, कोण कसा घ्याव हे आपल्या हाती नाही. आणि हे मात्र नक्की का मेल्यानंतर तुम्हाला तिथं म्हणजे वैकुंठ तर वैकुंठच नाही, स्वर्ग तर स्वर्गच नाही, नरक तर नरकच नाही. तिथं तुमचं भोगणं झालं का तुम्हाला वापस याच लागते. कायसाठी? पुन्हा भोगून द्यासाठी. अगा करणे जे उडावे तेने सुखदुःखी फायावे आणि तया ते भोगाया यावे. जन्म घ्यावाच लागणार आहे महाराज, कारण की त्याच्याशिवाय उपाय नाही. बरं महाराज, पण संतांचं तसं नाही. संतांचं तसं नाही. संत स्वतःच्या मर्जीनं जन्म घेतात आणि स्वतःच्या मर्जीनं जातात. येतो जातो आम्ही देवाच्या सांगाती, कामने गात देव नाम. संत स्वतःच्या मर्जीने येतात. आणि म्हणून संत एकनाथ महाराज या ठिकाणी म्हणतात, संत आले. बरं येऊन ना काय केलं महाराज? येऊन ना काय केलं? ते अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतो.
मूळ शब्द वरले आहे. वरलेचे दोन भाव येतात. वरले म्हणजे श्रेष्ठ आणि वरले म्हणजे काय केलं, स्वीकार केला, लग्न केलं. म्हणजे वरण करणे म्हणजे लग्न करणे असा एक भाव होतो. आपण दोन्ही भावाने विचार करू. जर समजा वरण करतो म्हणजे लग्न करतो असा जर भाव केला तर आपलं वरण करणं हे कित्येकदा अयशस्वी होत असते. आपलं वरण करणं तुम्ही बघा, साधी आपली लग्नपत्रिका बघा, त्याच्यामध्ये आपल्या लक्षातच येईल ची असते की नाही. ची म्हणजे काय, चिंताग्रस्त. लग्नात असते ना ची, लग्न झाल्यावर टेन्शन येणार आहे मग तिथं पहिलेच टाकल्या जाते चिंताग्रस्त. अरे पण चिंता कायच्यामुळे, तर तिच्या नावासमोर ची चौका, चिंता के चौकारण. तुमच्या लक्षात आलं बरं. ही पत्रिका ही अशी तुफान असते की नाही. एकाच्या लग्न पत्रिकेमध्ये म्हणजे त्याच्या पुरीचं लग्न होतं आणि त्यानं काय केलं, आपल्या पुरीच्या त्या लग्नाच्या पत्रिकेत त्यानं लिहून ठेवलं, म्हणजे छापून दिलं, कृपया दारू पिणाऱ्यांनी लग्नात येऊ नये. काय दिलं, कृपया दारू पिणाऱ्यांनी लग्नात येऊ. गंमत काय झाली, लग्नाचा टाइम झाला पण नवरदेव आला नाही. लग्नाचा दिवस चालला गेला पण नवरदेव आला. आता तुम्ही म्हणाल काऊन नाही आला बा, कारण की नवरदेव तेच होता ना. आपलं वरण काही यशस्वी होईल याचा भरोसा नाही. आता तुम्ही म्हणाल का होणार नाही, त्याचं कारण असं आहे, एकदा जर का नवऱ्यानं बायकोच्या गळ्यात मंगळसूत्र टाकलं, एकदा जर नवऱ्यानं बायकोच्या गळ्यात मंगळसूत्र टाकलं का मंगळ लागते नवऱ्याच्या मागं आणि सूत्र येते बाईच्या हाती. मग तुम्ही मला एक सांगा, खरंच यांचं वरण यशस्वी होईल का? नाही होणार आहे ना. तिथं वरण्यामध्ये काही बराबरीचा पाहिजे, तुडीचा पाहिजे ना महाराज. तुमच्या लक्षात आलं का? परंतु संतांनी वरण केलं ते कशाला केलं महाराज, श्रेष्ठ अशा दिंडीला केलं. संत आले वरले दिंडी. मग आता काही मंडळीच्या मनामध्ये अशी शंका येईल की बाबा दिंडीलाच का वरण केलं. बघा संतांचं कार्य काय आहे, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविता ती परोपकार. जगाच्या कल्याणासाठी संत अवतरित होतात. मग महाराज संतांना जर जगाचं कल्याण करायचं होतं, त्यांचा संबंध त्यांना जर लोकांशी जोडायचा होता, तर मग हॉटेलात आले पाहिजे होतं, किती लोक राहते. एखाद्याच्या लग्नात घुसायला पाहिजे होतं, किती लोक राहते. रेल्वे स्टेशनला जायला पाहिजे होतं, बस स्टँडवर जायला पाहिजे होतं, ते नेमके दिंडीतच का गेले बुवा. आलं का लक्षात? याचं उत्तर जाणून घे. थोडं भजन करा. विठ्ठल आले वरले दिंडी. बरं ते श्रेष्ठ अशा दिंडीमध्ये आले. परत ते दिंडीमध्येच का आले महाराज, का आले दिंडीमध्ये? कारण की दिंडीतले जे लोक असतात ना ते ऍक्टिव्ह असतात, ते कार्यरत असतात. तुम्हाला सांगू आपला खरा धर्म काय. आपला खरा धर्म असा आहे महाराज, ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायामध्ये शेवटी ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात. काय वर्णन करतात की एकदा ब्रह्मदेवाकडे सगळीची सगळी प्रजा गेली आणि त्या प्रजेने ब्रह्मदेवाला विचारलं, म्हणे ब्रह्मदेवा तुम्ही आम्हाला जन्म दिला खरा, पण आमचं कार्य काय, आम्ही या भूतलावर जन्म घेऊन काय काम करावं ते तुम्ही आम्हाला सांगा. तैवे प्रजा विनविला ब्रह्मा, देवा आश्रय काय थांबा, तो म्हणे तो कमय जन्मा भूताप्रती. काय म्हणू लागला, तुम्हा वर्ण विशेष वशे, आम्ही स्वधर्म जीविला असे या ते उपासा. मग आपयचे पुरती काम. तुम्ही तुमचे काम व्यवस्थितपणे करा, तुमच्या जीवाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. थोडक्यामध्ये मला एकच सांगायचं आहे, आपलं जे काम आहे का नाही तेच देव आहे महाराज. आता तुम्ही म्हणाल महाराज की काम म्हणजे देव कसं काय बघा. मी जर समजा आपलं सोनाराचं काम करतो, तर मग माझं काम जर सोनाराचं आहे तर मग माझं जे कर्म आहे ते देव कसं काय. जर मी समजा सुताराचं काम करतो तर मग ते सुताराचं कामामध्ये कसं काय देव बा. मी तुम्हाला पटवून देतो. भजन करा. विठ्ठल विठ्ठल. तुम्ही शेतामध्ये काम करत आहात, काम करून झालं, तुम्ही थकले आणि एका ठिकाणी मुकाट्याने येऊन बसले. शेजारून एक माणूस आला, त्यानं विचारलं काय चालू आहे भाऊरावजी. तर तुम्ही काय उत्तर द्याल, काही नाही भाऊ, आराम चालू आहे. काय म्हणाल, काही नाही भाऊ, आराम चालू आहे. आता आराम म्हणजे काय, आराम या शब्दाचा संदेश ग्रह करा. आ म्हणजे नाही, आ म्हणजे नाही आणि राम म्हणजे काम. आलं का लक्षात. हा काय चालू आहे, आराम चालू आहे. आ म्हणजे नाही आणि राम म्हणजे काम. जमलं. म्हणजे आपलं कामच राम आहे महाराज, त्याच्यावर तर काही नाही. तुम्हाला पटवून देऊ का, कित्येकदा आपण जर आपलं काम करत राहिलो, आपल्या कामामध्ये जर आपण एकनिष्ठ राहिलो तर देव स्वतः येऊन आपल्याला मदत करत असतो. असे आपल्याला अनेक दृष्टांत देता येईल.
चर्म रंगू लागे रोहिदाचा संगे, कबीराच्या मागे शेलिवली, सजन कसाया विकू लागे मास, माया सावताच नरहरी सुनारा गंडू फुंकू लागे, टोकाण्याची घरे बोल. अशा प्रकारचे अनेक प्रकारची उदाहरणं आपल्याला सांगता येईल. तर त्या व्यवसायामध्ये असताना संतांनी ते कार्य केले आणि त्यांना देवानी मदत केली. नवे नवे त्या कार्यामध्ये त्यांना काय केलं, सहकार्य केलेलं आहे, स्वतः ते काम करू लागलेलं आहे. अशा आपल्याला अनेक उदाहरणं सांगता येईल. काय काय म्हणते बनतील महाराज की आम्हाला भरपूर सारा पैसा कमवायचा आहे. तर पैसा कमवण्यासाठी काय उपाय आहे, काय उपाय आहे पैसा कमवण्यासाठी? तर काय काय म्हणतील की बा आम्ही बाबा काय करू, वैभव लक्ष्मीचं व्रत करू, आम्ही संतोषी मातेचं व्रत करू. आता तुम्ही मला सांगा, जर वैभव लक्ष्मीचं व्रत केल्यानं जर लक्ष्मी आली असती तर आता तर सगळेच जण श्रीमंत झाले असते. जे बेवडे घरी झोपलेले 80 लोक अशी श्रीमंत झाले असते. वैभव लक्ष्मीनं आपल्याकडे पैसा येईल की नाही याचा भरोसा नाही, पण काम केल्यानं पैसे आल्याशिवाय राहणार नाही. बरोबर, वैभव लक्ष्मी केल्यानं काय येणार नाही याच्या मग कारण असं आहे की संध्याकाळी आपण त्या वैभव लक्ष्मीला बोलावतो आणि तो नारायण त्या लक्ष्मीला एकटीला कसा येऊ देणार आहे? तुमच्या लक्षात आलं का? तो काय म्हणेल की नाही बाबा संध्याकाळची वेळ आहे, मला सोडून जातो कुठं, आणि ती काही तुमच्या घरी काही येणार. याच्या उलट आपण जर आपल्या कामामध्ये आपलं जे कोणते काम असो, कोणाची नोकरी असेल, कोणाचा धंदा असेल, कोणाचा व्यवसाय असेल, आपण जेथपर्यंत आपल्या कामामध्ये मन लावून काम करत आहोत तेथपर्यंत आपल्या घरी लक्ष्मी येतच राहील. आणि ज्या दिवशी आपण आपल्या कामातून मन काढलं त्या दिवशी लक्ष्मी सुद्धा कमी 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 होत जाईल. म्हणून सांगायचं तात्पर्य एवढं आहे महाराज की आपल्या कामामध्ये तत्पर असणाऱ्या माणसाची काय होते, उन्नती होत जाते. अगदी त्याचप्रमाणे संताचा ध्येय काय आहे, त्याची संत, ज्याचा हेतू विठ्ठल आहे. संतांचा हेतू पांडुरंग परमात्म्याची प्राप्ती करणं आहे. जो मार्केटमध्ये उभा असणारा समाज आहे तो समाज कशासाठी आहे, तो आपल्या हेतूसाठी आहे, तो आपल्या स्वार्थासाठी उभा आहे की नाही. पण दिंडीमध्ये असणारा जो समाज आहे तो कुठे चालला, तो भगवंताच्या दिशेने चालला. आणि म्हणून संत भगवंताच्या दिशेने जाणाऱ्या संताच्या दिंडीमध्ये समाविष्ट झाले. हे त्याचं उत्तर. विठ्ठल बरं ठीक आहे, दिंडीमध्ये गेले पण एक नवल पाहिलं कोणतं, त्यांच्या हातात फुरक्या आहे महाराज, फुरक्या. आता तुम्ही म्हणाल फुरक्या म्हणजे काय? इकडे दिंडी चालली, ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम चालली दिंडी. आणि त्या दिंडीमध्ये काय नवल आहे महाराज, त्यांच्या हातामध्ये फुरक्या. फुरक्या म्हणजे काय? विया. आता दिंडीमध्ये वियाचं कोणतं काम आहे? काहीच काम नाही. पण संतांच्या हातामध्ये विया आहे, याचा अर्थ काय आहे महाराज? याचा अर्थ असा, बघा संतांनी या शरीराला अनेक रूपकं लावलेले आहेत, अनेक प्रकारचे रूपकं. एका ठिकाणी हे रूपक आहे कोणतं, आत्मन रथीन विद्धी शरीर रथमेव तू बुद्धी तू सारथी विद्धी मन प्रग्रह मेवच. या ठिकाणी या शरीराला रथ म्हटलं. तर संत एकनाथ महाराज या ठिकाणी या शरीराला शेती असं म्हणतात. शेती, शेत 3.5चा हूर तुम्ही तेथील वतनदार, शेत पिकवावे सारासार मुद्दल धान्याचा विचार. अशा असल्या प्रकारचे या शरीराला या ठिकाणी कशाचे रूपक दिलं, शेताचं. म्हणजे हे शेत आहे आणि या शेतामध्ये खुरप्याचं काम आहे. म्हणजे खुरप्याचं कोणतं काम आहे, धैर्याचा नागर करून शेतातील खडे काढून वासनेच्या पालव्या तोडून संशयाच्या काशा गोळ्या करणे, यासाठी त्या खुरपीचं काम आहे. बरं महाराज, बरं हे सगळं केलं, वासनेच्या पालव्या तोडल्या, संशयाच्या काशा गोळ्या केल्या, मग पुढे काय करणे, मग भक्ती ज्ञान वैराग्य टिफिनी करून सद्गुरु मुखी निज बीज पेरणे. भगवंताच्या नामाचं निज बीज म्हणजे बीज मंत्र त्या प्रत्येक दिंडीतल्या व्यक्तीच्या मनामध्ये प्रकट होण्यासाठी संतांनी हातात फुरक्या घेतल्या महाराज. बरं, दुसरा प्रश्न आहे महाराज, त्यांच्या काठीमध्ये मुंड्या म्हणतात, मुंड्या. आता संत एवढे पवित्र आणि त्यांच्या हातामध्ये मुंड्याचं काय काम आहे बा, हा एक प्रश्न आहे महाराज. याचं उत्तर द्या, थोडं भजन करा. विठ्ठल तर मुंडीला माहिती आहे का, मुंडीला अभिमान म्हटलेला. अभिमान तुम्हाला प्रमाण सांगतो, मी आणि माझी ऐसी आठवण विसरणे जयाचे अंत करण पार्था तोची संन्यासी जाण निरंतर. जेथे अहंभाव येते ना तेथे मात्र आपलं काम जमत नाही. अहंकाराला की वाया गेला. मी तुम्हाला पटवून देतो मुंडीचा आणि अहंकाराचा काय संबंध ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. एक सांगा, तुम्ही जर समजा असे डोंगराकडे चालले, कुठे चालले, टेकड्यावर बड्डावर चालले तुम्ही, तर तुमची मान अशी खाली वाकून जाईल का अशी जाईल सांगा?
नाही वरतं जर चालत तुमचं असं तर कशी जा अन अशी जर गेले तर अशी तर काय होईल हा कसे पडान तोंडा बारा पडान का हा हा कसे पडान पाठी बरं पडान अन समजा 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 तुम्ही जर समजा असे समजा वाकून गेले तर काय होईल पोहतान का बरोबर जागे हा बरं मग तुम्हाला वरून जर खाली उतरायचं आहे तर मग कशी उतराल हा म्हणजे खाली वाकून यान का काऊन समजा खाली वाकून आलो तर काय होईल आता कायच्या भाडं पडाल हा आता तो पोटाच्या भाडं पडेल तुमच्या लक्षात आलं का समजा आपण वर जर चढतो म्हटलं ना महाराज समजा आपण वर जर चढतो म्हटलं तर आपली मान ऑटोमॅटिक खाली बागल्या जाईल तरच आपण वर तर चढू शकू नाहीतर आपली मान जर खाली होणार नाही आपण जर असं जर चालतो म्हटलं तर आपण त्याच्या भारा पडल्याशिवाय राहणार नाही पाठी भार आपण पाठी भार करू आहे की नाही पण उतारावून जर खाली येतो म्हटलं तर आपली मान कशी पाहिजे ताट पाहिजे त्याच्याशिवाय आपण खाली उतरू शकत नाही सांगायचं तात्पर्य असं ज्यानं अभिमान केला ज्याला अभिमान झाला समजून चालायचं का ह्या खाली उतरून राहिला हा काय करून राहिला खाली उतरून राहिला आणि जो नम्र झाला त्याला समजायचं का भाऊ हा आता जरी लहान दिसत असला मग तो धंदेवाला असू द्या तो नोकरीवाला असू द्या का कोणी असू द्या एखाद्या चपराची आहे पण तो नम्र आहे होजी साहेब तुमचं खरंजी साहेब होजी साहेब त्यानं तो काय करते या नम्रतेच्या जोरावर तो सगळ्या साहेब लोकांचे मन जिंकून घेते आणि लवकरच बाबू होते आलं का लक्षात एखादा मोठा साहेब असू द्या ते त्याला कधी अभिमान होऊ द्या मासारखा मीच आहे तो मोठा साहेब असला ते एक तर डिमोशन होईल नाही तर घराकडे येईल आलं लक्षात हा फरक आहे महाराज मुंडीचा मुंडी म्हणजे अहंकार मी तुम्हाला प्रमाणे सांगितलं मी आणि माझे असे वचन विसरले जायचे अंतकरण पार्था तोची संन्यासी जाण निरंतर म्हणून हा अभिमान गायण्याचं काम कोणी केलं हा जो अभिमान आहे हा अभिमान कुठे दाबला काखेत दाबला त्याचा परिणाम असा झाला वर्ण अभिमान विसरली याती एकमेका लोकांग गणी जाती पंढरीच्या लोका अति अभिमानानं राहिला का नाही त्याच्या जीवाचं असं होते मी तुम्हाला एकाने दृष्टांत म्हणून सांगते दृष्टांत म्हणून एक विनोद म्हणून तसा टाइम खतमच होता काय झालं एका जणाची प्रेत यात्रा चालली होती प्रेत यात्रेमध्ये काय म्हणते राम नाम चालली प्रेत यात्रा कुठं होती चालली होती बड्डावर कुठं टेकड्यावर चालली होती ती प्रेत यात्रा तर तिकडून काय झालं एक माणूस येऊन राहिला होता तिकडून वरून तो काही येऊन राहिला होता आणि याची प्रेत यात्रा चालली त्या प्रेत यात्रेमध्ये एक पाटील होता पाटील तो गावचा मेन बॉस पाटील असा छती काढून चाललेला होता वरून काय गमत झाली का तो वरून येणाऱ्या माणसाचा धक्का या खांदे करायला लागला बिचारे उतारावर होते म्हणजे चढावर होते त्याच्या अंगावर एवढं मोठं बोजही होतं त्याचा धक्का लागला तर ते खांदेकरी येऊन पडले बरं हे खांदेकरी पडले तर तो जो वरतो झोपला होता तो जागेवर राहायला सांगा तो बी वरचा दन किने खाली येऊन पडला बरं एवढ्या मोठ्या चढावर होता तर तो वरचा का जागेवरच राहायला सांगा तो गेला गोलंडोत तो गेला खाली तिकडे म्हणजे जिकडून आणला होता तिकडेच गेला तो बरं मग ह्या गेला आपण त्याच्या गळ्यातले जे हार बुक्की होते की नाही ते या पाटलाच्या उरा घेऊन पडले आणि म्हणजे पाटील म्हणजे असा उताना पसरला धक्क्यानं तर मग हे खालीकरी उठून उभे झाले म्हणले मढो कुठे गेला म्हणे मढो आज तुम्हाला गंमत सांगू का हे हार बुक्का होते पाटल्याच्या उराव हे म्हणे हे पा म्हणे इथं पडलाय मी उचला म्हणे येले आठे बुक्क्यानं आपलं येणं गुलाला ना सगळं चेहरा भरला होता त्याचे काही लक्षात आलं नाही यानं दोघांनी त्याने उचलला आणि ठेवला शिडीवर तेवढ्या आम्ही म्हणे पागल झाले का म्हणजे काय जिवंत पेपाल खावे म्हणे मी पाटील होईल म्हणे अरे बाबा म्हणे थोडसा रॉंग नंबर लागला म्हणे मग तू गेला कुठं म्हणे तो पाय म्हणे तिकडे गेला म्हणे तिले आणा म्हणे हे गेले तिले आणाले आणि ह्या
धक्का मारणाऱ्याला विचारते, म्हणजे काऊन रे म्हणे तू काही येडाय का काय म्हणे, चालला म्हणे एवढ्या दूर म्हणे धावत म्हणे, मारला धक्का म्हणे, आम्ही पडलो म्हणे, आमची काही इज्जत आहे का नाही म्हणे गावामध्ये, दिल्लं म्हणे पाडून म्हणे, किती जोरायला लागलं म्हणे. तू पाटील त्या पोराला बोलायला लागला, तू पोरगा म्हणे काय म्हणे पाटील तुम्ही बडबड बडबड करता म्हणे, तुम्हालाच लागलं का म्हणे एकट्याले. मग म्हणे हो म्हणे एवढ्या दुरून खाली पडला म्हणे, त्यानं म्हणे एक तरी शब्द म्हटला का म्हणे मध्ये, आणि तुम्ही म्हणे जे लावली म्हणे मग बसून पटर 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 पटर. सांगायचं तात्पर्य असं, अभिमान हा लहानाचा असू द्या किंवा मोठ्याचा असू द्या, अभिमान हा खुलला जातो. म्हणून संतांनी काय केलं, अभिमानाला काखेत दाबलं. संत आले वरले दिंडी, हाती पुरक्या काखेत मुंडी. विठ्ठल विठ्ठल. बरं, पुन्हा एक गंमत झाली पंढरपुरामध्ये. मग यांची ते दिंडी जी आहे ना ती समोर समोर चालायला लागली, पण समोर जाता जाता आणखीन एक गोष्ट संत एकनाथ महाराजांच्या लक्षात आली, की अभंगाच्या तिसऱ्या पंढरपुरी पडाली होडो, कायची कायची ओढ लागते, कंची कायची 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 ओढ लागते, धावाची, लपाछपीची, अगदी अनेक प्रकारच्या ओढ लागते. दोन म्हाताऱ्यांनी ओढ लावली होती, म्हणलं कोण जास्त मिरच्या खात्या, एकानं 20 खाल्ल्या, दुसऱ्यानं 25 खाल्ल्या, आणि मग सकाळी द्यायची दुसरी ओढ लागली, कोण किती धाव जाते. म्हणजे ओढ लावण्याचा एकाने वेगळा आनंद असते. मग भले काही अगदी याचप्रमाणे संतांच्या सुद्धा होडी असतात महाराज. संतांच्या सुद्धा, संतांनी सुद्धा एकामेकासोबत होड लावलेलं आहे. एक तर सुंदर असं प्रमाण सांगतो तुम्हाला, सुंदर असं उदाहरण आहे. एकदा काय झालं, चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये एक त्यांनी विलक्षण शर्यत लागलेली आहे. कोणती शर्यत आहे महाराज? सहजच चर्चेचा विषय निघाला की वाल्या कोयासारखा डाकू त्याने म्हणे 100 कोटी अभंग केले. किती अभंग केले? 100 कोटी अभंग केले. आणि हा विषय रंगला नामदेव महाराजांना खराब वाटलं. नामदेव महाराज म्हणे हे म्हणे बरं नाही झालं म्हणे, एक गुंडा माणूस, एक डाकू माणूस, त्याने 100 कोटी अभंग केले नाही. मी एवढा विठ्ठल भक्त, माझ्या हाताने देव जेवतो, माझ्या हाताने देव पाणी पितो, माझ्यासोबत बोलतो, आणि मी म्हणे एकही अभंग लिहिला नाही. चंद्रभागे तिरी ऐकल्या गोष्टी, वाल्मिकी शतकोटी ग्रंथ केले, तेने माझे चित्ता बहु झाले क्लेश, व्यर्थ म्या आयुष्य गमावले. म्हणले आता म्हणले मी अभंग केल्याशिवाय राहणार. म्हणून संत नामदेव महाराज प्रतिज्ञा करतात, शतकोटी तुझे करी ना अभंग, म्हणे पांडुरंग एक नाम्या. हे पांडुरंगा, मी नाम्या शपथ घेतो की 100 कोटी अभंग करून दाखव. आता प्रतिज्ञा कोणाची होती? संताची होती. देव एकदम प्रकट झाले आणि नामदेवाला म्हणू लागला, अरे नामदेवा, अरे शक्य नाही रे बाबा, हे युग कोणतं चालू आहे? कलियुग चालू आहे, कलियुग शक्य नाही. म्हणलं काऊन, काय झालं? देव सांगतात पहिली होती आयुष्याची वृद्धी, आताची वृद्धी थोडी असे. तेव्हा किती आयुष्य होतं माहिती आहे का तुम्हाला? प्रत्येक युगामध्ये आयुष्य कमी होत गेलं महाराज. प्रत्येक युगात जेव्हा सतयुग होतं ना चालू, तेव्हा माणसाचं आयुष्य 1,00,000 वर्ष एवढं होतं. 1,00,000 वर्ष माणूस जगत होता. मग लागलं त्रेतायुग, तेव्हा माणूस 10,000 वर्ष जगत होता. मग लागलं द्वापार युग, तेव्हा 1000 वर्ष माणूस जगत होता. पण आता कलियुग आहे, कलियुगामध्ये माणूस 100 वर्ष जगते, आणि ती पुढी ती 100 वर्ष पूर्ण करणार आहे. एखादा दुर्लभच आहे, त्याला तर भारतरत्न दिला पाहिजे. एखादा जर जगला तर आलं लक्षात, ती कठीण आहे.
म्हणून नामदेव महाराजांना सांगतात की बाबा या युगामध्ये शक्य नाही. नामदेव महाराज म्हणतात ते मला माहिती नाही, मी नेम केला, पूर्ण काम तुझं आहे. देव म्हणतात ठीक आहे बाबा, तू प्रतिज्ञा केली, काहीतरी करावं लागेल. म्हणून देवाने सरस्वती मातेला प्रार्थना केली. शारदेशी सांगे ही मातिरी शारदेशी सांगे भीमा तिरी हरी बैसावी जीवाग्री नामयाच्या. शारदा मातेला सांगितलं, हे शारदे तू नामदेवाच्या जिभेवरती जाऊन बस. शारदा माता जिभेवरती जाऊन बसली. पटापट 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 अभंग सुटायला लागले. मग लिहिणार कोण? हा की काय? बरं, नामदेवाच्या घरी कमी नव्हते. नामदेवाच्या घरी 14 जण स्मरते हरी, 14 जण होते चांगल्या परिस्थितीला पोहोचलेले. रजाई गुणाई दोघी सासू सुना दामा नामा जाना बाप लेख नारावी टाकून माझा चौघे पुत्र जन्मले पवित्र त्यांचे ओपणशी लढाई घोडाई असायचा करे लिंबाईची लेखी हो बाई बहिणी विडी पिशी जणी नाम याची जनाबाई सकट 15 जण होते आणि सगळ्या जणांनी अभंग लिहिले. आणि त्याचा परिणाम असा झाला की नामदेव महाराज होड जिंकले, 100 कोटी अभंग पूर्ण केले. है की नाही? अशी संतांची होड असते. तुमच्या आमच्या होडीनं जीवांचं नुकसान होते. ते नाही का 2 म्हातारे गेली पेटवत, ते नाही का 2 म्हातारी मिरच्या खाल्ल्या तर ठीक गेली पेटवत. पण जेव्हा शर्यत, जेव्हा होड संत लावतात तेव्हा मात्र जगाचं कल्याण होते. अगदी असंच पंढरपुरी पडली होड, पंढरपुरामध्ये एक होड लागली, कोण किती जीवांचं कल्याण करते, कोण किती जीवांचा उद्धार करते, तशी होड लागली. बरं, या होडमध्ये एक पुन्हा विशेषण असं आहे की नामाचा गजर होतोय महाराज. नामाचा गजर का होतो? नामाचा गजर. पंढरपुरी पडली होड, मुटक्या परिस धांगड गोड. मुटक्या कशाला म्हणतात? अनेक प्रकारचे हे असतात ना, म्हणजे गुरु असतात, अनेक प्रकारचे मार्ग असतात. कोणाचा मुटका मार्ग असतो, हे का नाही, कोणाचा उघडा मार्ग असतो. आपला मार्ग कसा आहे? उघडा मार्ग. उघडा म्हणजे कसा? कानात मंत्र सांगायचा नाही, खुलेआम म्हणायचा रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी खुलेआम म्हणत. रामकृष्ण हरी म्हणजे काय महाराज? प्रकार उच्चार मात्रेनं बहिर्निर्याती पातकम पुनः प्रवेशा भावेचे मकार असतो पाठ्यवतम. राम म्हणताना पाप नाश होते, कृष्ण म्हणत असताना आनंद होते. कृषीर बुवाचे का शब्द नसर तैरोक्य परब्रह्म कृष्ण इत्यादी देते. कृष्ण नाम आनंद प्रदान करणारा, हरी आपल्याला संकटापासून तारून नेणार, सकळ पापाचे सहारी तया नामे बोलीजे हरी. आणि मग रामकृष्ण हरी हा म्हणजे उघडा मंत्र दिला. आणि त्या दिंडीमध्ये एक पुन्हा आवर्जून सांगतो, म्हणजे मोठ्यानं गर्जना होऊ लागली एका नावाची. कोणती? पुंडलिक वरदा जोरदार गर्जना होऊ लागली. पंढरपुरी पडली होड, मुटक्या परिसर धांगड गोड, सगळेजण नामाचा गजर करायला लागले. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव. संतांच्या नावाचा गजर होता. आता काही 2 वर्ग शिकलेले मंडळी म्हणतात, अहो या नावानं खरंच जीवाचं कल्याण होते का? काय मंडळी म्हणते, अरे खरंच नावानं कल्याण होते का? तर मी तुम्हाला पोचून सांगतो, लक्षपूर्वक आहे का. आपल्या गावामध्ये जर नवीन जर नवरी आली तर त्या गावच्या काही बायका म्हणजे महिला मंडळ त्यांना ते पकडतात, त्या म्हणजे नवीन नवरीला, आणि तिला म्हणतात बाई असं नाही जमले ना. म्हणले मग विचार काय? ते नाव घे. काय म्हणायला लावते तिने? नाव घे. मग ती बाई म्हणते नाव. अरे ग बाई असं नाही, नवऱ्याचं नाव घे म्हणते. ती म्हणते नवरा. असं नाही, उखाणा घे, उखाणा. मग काय म्हणते? उखाण्यामध्ये नवऱ्याचं नाव घे. मग ती बाई उखाण्यामध्ये नवऱ्याचं नाव घेते. पहा कशी घेते, लक्षपूर्वक आहे का. तसं तुम्हाला पाठ करायचं आहे, काळजी नका करू, पाठ करा, माझ्याकडे भरपूर आहे. मग ती किनी उखाणा घेते. बघा, लालमणी तोडले, कायमणी जोडले. लालमणी तोडले, कायमणी जोडले, आणि संपतरावासाठी 7-8 जण सोडले. काय म्हणे? लालमणी तोडले, कायमणी जोडले, संपतरावासाठी 7-8 जण सोडले. एवढं बाईनं नाव घेतलं का संपतरावची छाती इकडे फुगली. पहा, पठ्ठ्याच्या बायकोनं पठ्ठ्याचं नाव, पठ्ठ्याच्या बायकोनं पठ्ठ्याचं नाव. अरे पण कसं घेतलं? आलं का लक्षात? पण
ते नाव घेतलं, पण ते नाव कसं घेतलं याकडे संपतराव पाहत नाही. तो फक्त हे पाहते का पठ्ठ्याच्या बायकोनं पठ्ठ्याचं नाव घेतलं. तुम्हाला सांगतो, एकदा बायकोनं नवऱ्याचं नाव घेतलं तर त्या नवऱ्याले त्या बायकोले जन्मभर पोसा लागते. सांगा खरं आहे का खोटं आहे का नाही? एकदा जर बायकोनं नवऱ्याचं नाव घेतलं तर त्या बायकोला त्या नवऱ्याला जन्मभर पोसावं लागते. आपण जर वारंवार भगवंताचं नाव जर घेत राहू तर आमचा देव का झोपी गेला आहे का? सांगा. आणि म्हणून आवडीने भावे आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्याची सर्व आहे. ही ताकद महाराज एका नावाची आहे. म्हणून पंढरपुरी पडली होड, मुटक्या परीस धांगड गोड. अनेक प्रकारची अशी एक प्रकारची धांगडी मचली नावाच्या कल्लोयामध्ये. सगळेजण नावाचा जय जयकार करायला लागले. सगळेजण भगवंताचं नामस्मरण करू लागले. आपणही करू. विठोबा हाती फुरक्या काकेत मुंडी, पंढरपुरी पडली होड, मुटक्या परीस धांगड गोड. आली वैष्णवांची मांदी. आता काय म्हणतात? आली वैष्णवांची मांदी. आता वैष्णव म्हणजे काय लक्षात घ्या. तर वैष्णवाची तर अनेक व्याख्या आपल्याला करता येईल. जे चराचरामध्ये भगवंताला बघतात त्यांना वैष्णव म्हणतात. चराचरामध्ये विष्णुमय जग वैष्णवाचा स्वधर्म वदा वद प्रेम मंगळ. म्हणजे सर्व जगामध्ये ज्यांनी आपल्या देवाचं काय केलेलं आहे? दर्शन केलेलं आहे अख्ख्या जगामध्ये. प्रल्हादानी कशामध्ये दर्शन केलं? खंब्यामध्ये. कतीर भरता प्रभू साक्षी निवास शरण सुवर्त प्रभू प्रलय स्थान निदान बीजाम्य. चराचरामध्ये भगवंताचं दर्शन. चराचरा. पांडुरंग ध्यानी पांडुरंग माने चराचरात भगवंत. एकनाथ महाराजांना गाढवात देव दिसला. संत नामदेव महाराजांना कुत्र्यात दिसला. सर्व संतांना चराचरात दिसला. सगळ्या लोकांमध्ये देव दिसू लागला. तुमच्यामध्ये सुद्धा देव आहे. तुझ्यात राम आहे का रावण आहे? तुझ्यात राम आहे का रावण आहे? सांग. बोल पटकी नाही. हा रावण आहे काय आहे? राम आहे. सिद्ध करून दाखवतो मी सगळ्यामध्ये सांगतो की आपल्या सर्वांमध्ये राम आहे. मी तुम्हाला सिद्ध करून दाखवतो. तुळशीदासजी एक दोहा सांगतात. सगळेजण लक्षपूर्वक आहे का? तुमच्यामध्ये राम आहे का रावण आहे? पटकीने आपल्या म्हणजे आपल्याला कळेल. बघा लक्षात घ्या. तुळशीदासजी सांगतात नाम चतुर्गुण पंचतत्व मिळणे. तुझं नाव काय रे दादा? चांगलं नाव आहे. विवेक नाव आहे त्याचं. विवेक. किती अक्षर आहे? 3. आता याच्यामध्ये राम आहे का रावण आपण चेक करू. विवेक. तुळशीदासजी म्हणतात नाम चतुर्गुण. 3 गुणेला 4 करा. 4 तिरी किती? का म्हणजे पाडी नाहीत का? 4 तिरी 10. बैरावणार मोठ्यानं म्हणा ना. 12. आता ऐकू. नाम चतुर्गुण 3 गुणेला 4 तिरी 12. पंचतत्व मिलन 12 न 5 किती? 17. तासा द्विगुण प्रमाण 17 दुने किती? 34. आता म्हणतात तुलसी अष्ट सौभाग्य 34 बघेला 8 करा. 8चा फडा म्हणणार आहे 8 एक आहे 8 8
आठ तिरी 800 बस उरले किती हेच राम अंत मे राम आणि राम. अगदी या न्यायानं जगामध्ये सर्वत्र भगवंताचं दर्शन करणारे आमचे संत इष्टराज. आपलं कसं राहते सोमवाराला बोला पंचमुखी गिरजा पार्वती आणि मग मंगळवार आला का महादेव गेला कोपऱ्यात, मग महादेव नाही, मग चालले देवीच्या मागं. बुधवाराला चालला विठोबाचा मागं, गुरुवाराला मला हे दत्तगुरु दिसले, शुक्रवाराला जय जय संतोषी माता. म्हणजे 8 दिवसचे 8 देव बदलले. बरं देवी लहर आहे ती. एका तोंडाचा देव भगवान श्रीराम, 2 तोंडाचा अग्निदेव, 3 तोंडाचा दत्तात्रय स्वामी, 4 तोंडाचा ब्रह्मदेव, 5 तोंडाचा महादेव, 6 तोंडाचा कार्तिक स्वामी. अशा अनेक तोंडाचे अनेक देव आहे. तर मग 1 तोंडाचा नाही बरा, मग 2 तोंडाचा पाय, 2 तोंडाचा नाही बरा, 4 तोंडाचा पाय. असं करता करता आपले तोंड फालतू होऊन गेले, पण देव काही सापडला. सांगायचं तात्पर्य असं की आपल्या वैष्णव भक्ताचं तसं नाही. एकनिष्ठ भाव भक्ताचा स्वधर्म निर्धारे वर्म चुकू नये. बरं नामदेव महाराज काय म्हणतात, कटेवरी कर नाही ज्या देवाचे, कटेवरी कर नाही ज्या देवाचे, म्हणले ज्या देवाचे कटेवरती कर नाही त्याचं मी दर्शन घेणार नाही. भानुदास महाराज वर्णन करतात, जरी हे आकाशवर पडू पाय ब्रह्मगोय भंगा जाय, वडवानर त्रिगुण खाय, तरी मी तुझीच वाट पाय का, मी म्हणले दुसऱ्याकडे जाणार नाही. माऊली ज्ञानोबा राय वर्णन करतात, काही नेनवान एक विठ्ठलची जाण, पुरती एक विठ्ठलची जाण. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, पतिव्रते जैसा भरतार प्रमाण, आम्हा नारायण तैशापुरी. सर्व भावे उभ्या आवडे धन, आम्हा नारायण तैशापुरी. एकनिष्ठ भाव एक तो चराचरात भगवंत बघितला आणि त्या भगवंताशी एक रूप झाले. त्याचा परिणाम असा झाला की त्यांना पाप पुण्यापासून ते वंचित झाले. पाप पुण्यापासून तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, तुका म्हणे आम्ही आली वैष्णवांची मांदी, आली वैष्णवांची मांदी, आली वैष्णवांची मांदी, आली वैष्णवांची आली वैष्णवांची मांदी, मेले डुक्कर बांधले खांदी. बरं वैष्णव एकटे नाही आले, संपूर्ण वैष्णवाचा तो समूह आला. कुठे आला, दिंडीमध्ये आला. ते आले वैष्णव. आणि काय झालं महाराज, त्यांनी काय केलं बघा. संगतीचा एक नियम आहे महाराज, संगतीचा नियम आहे. बघा कोणता नियम आहे. दारुड्याची संगती कोणा संग आहे, हरिभक्त परायण महाराजा संग, बरोबर आहे का. दारुड्याची संगती कोणा संग, दारुड्या. जुगारूची संगती, अगदी असं. गुंडाची संगती, सज्जनाची संगती. संगतीचा हा नियम आहे. आणि तुम्हाला सांगू का, तुमची जर पोरगी लग्नाची असेल आणि एखाद्या पोराचा निरोप असेल, तो पोरगा कसा हे आपल्याला त्याच्या पोटात घसून सांगता येत नाही. पण एक मात्र गोष्ट पक्की, का त्याची मित्र कोणते याचा पता लावा, तो पोरगा कसा याचा पता आपोआप लागतो. हा नियम आहे महाराज संगतीचा. बरं हा नियम देवानी चुकवला नाही, देवानं सुद्धा चुकला नाही महाराज. गुरुवर्य जिल्हारे बाबांनी कथेमध्ये सांगितलेलंच आहे तुम्हाला की श्रीरामाची संगती कोणासंग, वाली संग नाही. संगती कोणासंग आहे, वाली संग नाही, सुग्रीव संग आहे. का, कारण की दोघे समदुःखी आहे, दोघांचं दुःख सारखं आहे. म्हणजे दोस्ताना होण्यासाठी, मित्रता होण्यासाठी संगती सारखी पाहिजे.
हा नियम देवाचाही आहे पण माणसाचाही आहे. पण संत याला अपवाद आहे. संत स्वतःची संगती देऊन जे गळे गुजरे लोक आहेत त्यांचे उद्धार करतात. गळे गुजरे लोक जे एकदम वाया गेलेले लोक आहेत. लोकांचे अनेक प्रकार आहेत. कबीरदासजी महाराज वर्णन करतात, माकी काक बक उलुक दादूर ऐसे है सब लोक भले बिचारे शूक पीक मयूर राज हंस हे लोक. 9 प्रकारचे लोक असतात समाजामध्ये. कोणी माशाच्या जातीचे, कोणी कावळ्याच्या जातीचे, कोणी बग्याच्या जातीचे, कोणी घुबड्याच्या जातीचे, कोणी पोपटाच्या जातीचे, कोणी मोराच्या जातीचे, कोणी राजहंसाच्या जातीचे. अशा अनेक जातीचे लोक या समाजामध्ये राहतात, वेगवेगळ्या जाती. अगदी याचप्रमाणे एक सुफी संत सांगतात, बाघ बना हाथी बना कोई सुअर कोई गिदड़ बना मार सका कोई कीचड़ में जाए मरा मरा बने सुअर की जात. सुफी संत सांगतात. काय सांगतात? कोणी वाघासारखा. वाघासारखा म्हणजे कसा? तो कोण्या देवाच्या मंदिरात जात नाही. बरं मंदिरामध्ये तरी काय महाराज? प्रत्येक जण या जगांची भिकारी आहे महाराज. प्रत्येक जण. तुम्ही बघा भिकारी कुठं भीक मागते? देव्याच्या बाहेर. अल्लाह के नाम पे दे दो बाबा, मौला के नाम पे दे दो बाबा, देवाच्या नावाने काहीतरी द्या बाबा. आणि श्रीमंत देवाच्या अंदर भीक मागतात. सगळेच जण भिकारी आहेत. कबीरदासजीचं सुंदर एक आहे त्यांचे दोहे की नाही, दाता एक राम भिकारी सारी दुनिया. बस आलं लक्षात. सांगायचं तात्पर्य असं की कुणी वाघासारखा आहे. तो म्हणले कोणत्याही जीवाला म्हणत नाही दुसऱ्या, पण तो स्वतःमध्ये स्वतःला देव समजतो. अहम ब्रह्मास्मीची प्रचिती आलेल्या काही काही माणसं आहेत, काय म्हणतात दुसरी हत्तीची जात. त्याला सगळं काही कळतं पण कर्म करत नाही. त्याला कळतं देव आहे, भक्ती आहे, सगळे त्याला कळतं पण तो त्या मार्गावरती जात नाही. तिसरी जात आहे कशाची? ती आहे गिधाडाची. जिथं मर्म दिसलं ना तिथे तोच मारते. नंतरची एक जात आहे ती मात्र आहे कायची? डुकराची. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, अहंकार, वासना सगळ्यांमध्ये गुरफटलेले हे डुकराची जात. आणि या डुकराच्या जातीचं कल्याण कोण आहे? माणूस नाही, देव नाही. कुणी केलं कल्याण? ते संतांनी केली. मेले डुक्कर बांधलेले खांदी. म्हणजे वाया गेलेल्या लोकांना सुद्धा संतांनी काय केलं? आपल्या सोबत दिंडीमध्ये नेलं आणि त्यांच्या जीवाचा कल्याण केला. ज्ञानेश्वर